नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे परवली गावातील महाभयंकर जंगम वाडा. कथेचे मूळ नाव आहे वाडा. कथेचे लेखक आहेत कनिष्क हिवरेकर. कथेला आता सुरुवात करू. लालपरी शासनानं नेमून दिलेली जनतेच्या सोयीची परिवहन बस मे महिन्याच्या भर उन्हाळ्याच्या दुपारी कडक उन्हात रस्त्यावर धावत होती. अधूनमधून रस्त्याच्या कडेनं वड पिंपळाच्या खालून बस जाता तेवढाच काय तो सुखाचा गारवा लागायचा आणि झाडं मागे पडली की पुन्हा कडक उन्हाच्या झळा लागायच्या. सूर्य अक्षरशः आग ओकत होता. खिडकी सताड उघडी ठेवून आणि आपल्या पुढील सीटवर डोकं टेकवून जय खिडकीच्या बाजूला बसला होता. किमान वाहणाऱ्या वाऱ्यानं उकडणार तर नाही असा त्यानं विचार केला. तसेच त्याच्या या कृतीचे अनुकरण इतर सर्वांनी देखील केलं. उघड्या खिडक्यांमधून कोरडा वारा वाहत होता. बस अगदी गच्च भरली होती. प्रवासी बसमध्ये एकमेकांना खेटून उभे होते. सुदैवानं जय जरा लवकरच बस स्टँडवरती आला होता. त्यामुळे वेळेतच त्याला बसायला चांगली जागा मिळाली होती. बस पुण्याहून परवली गावी जायला निघाली होती. जय अलीकडेच आपली BA ची डिग्री पूर्ण करून नोकरीच्या शोधात भटकत होता. तेव्हा वर्तमानपत्रात अनेक कात्रणे काढून झाल्यानंतर त्याचं लक्ष एका जाहिरातीने वेधून घेतलं. उत्तम मराठी भाषिक अनुवादक तथा सहकारी हवा आहे. खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. दरमहा ₹25,000 मिळतील. शैक्षणिक पात्रता BA ची पदवी असणे अनिवार्य आहे. पत्ता जंगमवाडा, परवली गाव. एवढी भरघोस रक्कम पाहून कोणाचेही डोळे का फिरणार नाहीत. शिवाय राहण्या खाण्याची व्यवस्था त्यांच्यातर्फे, म्हणजे सोन्याहून पिवळं. जय एका पायावर तयार झाला. निघण्यापूर्वी त्याने जाहिरातीखाली दिलेल्या टेलिफोन नंबरद्वारे संपर्क केला आणि पलीकडून कोणीतरी लखोबा नावाच्या व्यक्तीने कॉल रिसीव्ह केला. फार काही प्रश्नांची विचारणा झाली नाही. जयने इतकेच खात्रीसाठी विचारलं की वर्तमानपत्रात जाहिरात बघितली, जागा रिकामी असेल तर मी मुलाखतीसाठी येऊ का? त्यावर पलीकडील व्यक्ती म्हणाला, तुमचं सामान घेऊनच या, आम्ही तुम्हाला नोकरी देतोय. त्या वाक्यानं जय मात्र भलताच खुश झाला होता. आधी त्याला संशय देखील आला की मुलाखतीशिवाय नोकरी कशी मिळतीये. बहुधा खेडेगाव असल्यानं कोणीही जाण्यासाठी तयार झालं नसावं असा त्याने कस बांधला. त्वरित त्याने आपले सामान बांधलं, बॅग भरली आणि थेट ST स्टँड गाठला. अनेक खस्ता खाल्ल्यानंतर त्याला ही नोकरी मिळाली होती. जय ही संधी आपल्या हातून अशीच जाऊ देणार नव्हता. खिडकी वाटे बाहेर एक नजर टाकता रस्त्याच्या कडेलाच एक मैलाचा दगड दिसला. त्यावर परवली 1 किलोमीटर अंतरावर दाखवत होतं. आत्तापर्यंत बसने एकही धक्का खाल्ला नव्हता, पण मैलाच्या दगडापासून पुढे मात्र रस्ता अतिशय ओबडधोबड आणि खराब झाला होता. बसमध्ये प्रवाशांना हेलकावे बसत होते. जत्रेत झुलणाऱ्या पाळण्यावर बसणारी लोक जशी प्रत्येक झुल्यासहित ओरडतात तसे एक एक जण चालकाच्या नावाने बोंब मारत होतं. शेवटी बस परवली फाट्यावर येऊन थांबली आणि कंडक्टरनं हाक दिली, परवली आलं, कोण आहे ते उतरा. तसे आपली एक बॅग आणि सुटकेस घेऊन गर्दीतून वाट काढत जय पुढे चालत आला. ST बस जयला परवली फाट्यावर सोडून पुन्हा धूळ धुराळा उडवत निघून गेली. मेच्या दुपारची वेळ होती. कडक उन्हाच्या झळा अंगाला झोंबत होत्या. पाठीमागे एक डेरेदार वटवृक्ष उभा होता. जय गारव्यासाठी त्याच झाडाच्या सावलीत उभा राहिला. ती बस दूरवर जाताना दिसली. बस जसे दिसेनाशी झाली तशी एक स्मशान शांतता त्या वातावरणात पसरली. वारा वाहत नव्हता. झाडावरील पानं देखील दुपारची वामकुक्षी घेत होते. मध्येच एखादं पाखरू चिवचिव करून तेही तिथून उडून गेलं. परवली फाटा पुरताच निर्मनुष्य होता. अवतीभोवती मोकाट फिरणारी फिरस्ती जनावरं देखील दिसेनाशी झाली होती. रस्त्याच्या पलीकडे कोरडं ठण वावर पसरलं होतं. रणरणत्या उन्हात पाऊल ठेवायची त्याची इच्छा देखील होत नव्हती.
वडाच्या खालूनच पाठीमागे परवली गावाकडे जायचा डांबरी रस्ता दिसत होता. रस्त्याच्या कडेने वडाच्या झाडांची रांग होती. झाडांच्या खोडांना सरकारी ओळखीचा चुना पोतण्यात आला होता. दूरवर जात हाच रस्ता गर्द झुडपात लहान टेकड्यावजा टेमकडात वळण घेत नाहीसा होत होता. या कडक उन्हात या तापलेल्या डांबरी रस्त्यावर चालत जाण्याचा मूर्खपणा जय मुळीच करणार नव्हता. त्यानं फोन केला होता तेव्हाच कळवलं होतं की तो कोणत्या एसटीनं आणि किती वाजता परवलीला पोचणार आहे. तेव्हा लखोबा नावाच्या त्या माणसानं मी तुम्हाला घ्यायला येतो असं उत्तर देखील दिलं होतं. तो खरोखरच येईल की आपली इथे फसवणूक करण्यात आली आहे हेच जयला कळत नव्हतं. कोणीतरी येण्याची वाट बघत जय त्याच झाडाच्या सावलीला काही वेळ बसून राहिला. अंगात फॉर्मलच कपडे होते. पायात मात्र बूट नव्हते. साधे सँडल्स होते. मुंग्यांची रांग झाडावर चढताना बघत जय काही वेळ तिथेच आपला वेळ घालवू लागला. उजवीकडे तोच रिकामा रस्ता होता आणि त्याच वाटेवरून एक घुंगरांचा आवाज त्याच्या कानावर पडला. त्या आवाजाने भोवतालच्या शांततेमध्ये काहीसा नवखेपणा जाणवला. जयनं पाहिलं की त्या वाटेच्या अगदी शेवटी एक काळा घोडा आहे आणि त्या घोड्याच्या मागे टांगा आहे. टांग्यात एक माणूस बसलेला आहे जो टांगा हकतो आहे. टांगा? यांच्याकडे मोटार गाडी नाहीये का? असो, हाच लखोबा दिसतोय. जय स्वतःशीच पुटपुटला. टांग्यात बसलेला चालक मात्र फोनवरती झालेल्या संभाषणातील आवाजाशी जुळणारा वाटत नव्हता. कदाचित हा गावातलाच कोणीतरी टांगेवाला असावा ज्याला 4-5 पैसे देऊन इथे फाट्यावर पाठवण्यात आलं असावं, जयने विचार केला. टांगेवाला फाट्यावर येऊन पोचला आणि येताच त्याने एक कटाक्ष वडाखाली बसलेल्या जयवर टाकला. जंगमवाड्यावर जायचंय नव? त्या माणसानं विचारलं. हो, जय म्हणाला. चला चला घाई करा, मला अजून बी कामं आहेत, टांगेवाला म्हणाला. तसे जय जागचा उठून उभा राहिला आणि त्याने त्वरित आपलं सामान त्या टांग्यात टाकलं आणि मागोमाग तो सुद्धा चढून बसला. टांगेवाल्यानं घोडे जाग्यावरच वळवले आणि टांगा परवलीच्या रस्त्याला लागला. बघता बघता त्याच लहान सहन टेकड्या जवळ आल्या आणि त्यातून वळण घेत टांगा आत शिरला. दोन्ही बाजूने 20-30 फूट उंच टेकड्या होत्या. त्या पल्ल्याड नक्कीच रान किंवा शेत असायला हवं होतं. उन्हाळ्यानं आजूबाजूचे झुडपं सुकून फक्त पाचोळ्या आणि काड्या उरल्या होत्या. मोठी झाडं जशी की आंबा, वड, पिंपळ आणि बाभळी दोन्ही टेमकडाहून रस्त्यावर कमानिगत झुकली होती. पक्का रस्ता वळणावरच संपला होता. आता हा कच्चा रस्ता होता. झाडांनी घेरलेली ती अरुंद अशी वाट होती. पुढे जात जात झाडांच्या सावल्या गर्द झाल्या. वाटेवर चक्क झाकोळून आलं आणि उन्हापासून जरा मुक्ती मिळाली. जय टांगेवाल्याशी ब्रश शब्दानेही बोलला नव्हता. टांगेवाल्याला फार घाई झालेली दिसत होती. पुढे जात याच कच्च्या रस्त्याला एक उजव्या अंगाला पक्का रस्ता जोडलेला दिसला आणि त्या रस्त्यावर एक पाटी लागली होती. परवली गाव. त्याखाली एक बाण दाखवण्यात आला होता. टांगा त्या दिशेने न वळत थेट पुढे निघून गेला. गाव तर मागं राहिलं, जय म्हणाला. जंगमवाडा तिकडं नाही, पुढे आहे, टांगेवाला म्हणाला. आणि पुढे काही अंतर जात गर्द औदुंबर, वड अशा भव्य भव्य झाडाच्या महाबली वृक्षरक्षकांनी घेरलेला वाडा त्याच्या नजरेस पडला. दगडी बांधकाम, पांढऱ्या खिडक्या, वर लाल भडक कौलारू छत, शेवग्याच्या शेंगांचं एक भलं मोठं झाड वाड्यावर निजलं होतं. त्याची फुलं आणि शेंगा लाल कौलांवर सांडल्या होत्या. वाड्याच्या पाठीमागे देखील वाड्याहून उंच निलगिरी झाडी वाढलेली होती. ही जागा अगदीच अडवळणी होती. गावापासून तुटक आणि वीरान जागेवर होती. वरतून सूर्याचा प्रकाश देखील पडणं असंभव दिसत होतं. वाड्याच्या बाहेरच एक दगडी भिंतीचं कुंपण होतं. कुंपणांच्या मधोमध छाती इतके लाल फाटक होतं. त्या लाल भडक फाटकाच्या आतमध्येच लाल कागदी फुलांचं शोभेचं झाड होतं. एकीकडे काम न झालेला चाफा चहू ओर मातला होता. टांगेवाल्यानं टांगा फाटकावर आणून थांबवला आणि जय आपलं सामान उतरवून खाली ठेवेपर्यंत तो तिथून निघूनही गेला. कमाले, पैसे पण घेतले नाहीत, जय उद्गारला. जय साहेब, हा आवाज मागून वाड्यामधून कुंपणाच्या पलीकडून आला होता.
बेडकासारखा बटबटीत डोळ्याचा, सुकड्या कृश अंगाचा, काळवर्णी तेलानं केस चोपून बसवलेला, गालफड बाहेर आलेला, गळ्यात काळा गंडा, अंगात बंडी, खाली कमरे इतक्या धोत्रामधून सुकडे बाहेर आलेले पाय, त्यात अनवाणी पाय, असा त्या माणसाचा पोशाख होता. घ्यावी नीरव आणि भकास शांतता होती त्या वाड्याच्या भोवताली. सर्व वृक्षावळ अशी शांत उभी होती, अगदी स्मशान शांतता. फाटकापासून वाड्याच्या दारापर्यंतचं अंतर फार दूर नव्हतं. त्या पायवाटेच्या भोवताली उभा चाफा आणि कागदी फुलांची झाडी मात्र जयला आपल्या प्रत्येक वाढत्या पावलागत पाठलाग करते आहे असं भासत होती. वाड्याच्या पायऱ्या दगडी होत्या. 3 पायऱ्या चढून वरती जाताच डावी उजवीकडे दोन्ही बाजूने ओसरी होती. उभ्या लाकडी खांबाला जोडलेले कमरे इतके रेलिंग होते. उजवीकडे ओसरीवर एक झोपाळा होता, जो साखळीने टांगला होता. झोपाळा आणि ओसरी दोन्हीवर चांगलीच धूळ जमली होती. हा लखोबा वाड्याची साफसफाई करत नसेल का? जयच्या मनामध्ये प्रश्न डोकावला. वाड्याच्या दाराला कडी होती. हा लखोबा इथून फाटकावर यायला सुद्धा या दाराची कडी लावून का आला असेल? जयच्या डोक्यात विचार चमकून गेला. लखोबा, तुम्ही इथले नाहीत का? जयने विचारलं. लखोबाने दाराची कडी ओढली. त्याला कडी उघडताना जरा जोर लावावा लागला. सर्र आवाज करत कडी उघडली. दोन्ही दारं आत ढकलली आणि दार आत जाऊन भिंतीला आदळलं. गावाकडं होतो काही दिवस, कालच आलो आणि वाड्यात तुमचा फोन आला. काळजी करू नका, आज सगळी साफसफाई करून झालीये, लखोबा म्हणाला. जय वाड्याच्या दारात उभा होता. समोरच एक 7 फूट रुंद अशी गल्ली होती. त्यातील 3.5 फुटाचा जिना डाव्या भिंतीला लागून वरच्या मजल्यावर जात होता आणि जिन्याच्या उजव्या बाजूने 3 फूट गल्ली मागे जात होती. तो भाग काहीसा काळोखात दाटलेला होता. त्या उजव्या बाजूने मागे जाता एक दार दिसत होतं. दाराचा अर्धा भाग उभ्या गजाचा होता. त्यातून कदाचित वाड्याच्या मागे जायला वाट असावी. तिथेही अंधार होता. मागच्या त्या गजातून आत प्रकाश पडून फक्त जमिनीवरच्या फरशा दिसत होत्या. जसे मुख्य दार उघडल्यावर प्रकाश पडला तशा जिन्याजवळ भिंतीवरील रंगाच्या पापुद्र्या निघालेल्या दिसल्या. अवस्था फार फार जीर्ण झालेली दिसत होती. फूटभर उंचीची चौकट चढून जय आतमध्ये आला. डावीकडे लगेच एक दार होतं. तसेच दार उजव्या हाताला देखील होतं. डावीकडे स्वयंपाकघर आणि उजवीकडे दिवाण खोली होती. जयने आत डोकावून बघितलं. आतमध्ये सोफा सेट, शोकेस, काचेचं फर्निचर आणि समोरच एक काळ्या टीव्हीचा डबा ठेवला होता. जमिनीवर गालिचा आणि त्यावर एक काचेचा टिपॉय टेबल ठेवलं होतं. कोपऱ्यात एका स्टूलवर टेलिफोन ठेवण्यात आला होता. वरती छताला एक बंद पंखा लटकत होता. उजव्या हातालाच खिडकी आणि खिडकीतून बाहेर झोपाळा दिसत होता. तुमची खोली वर आहे. तुम्हाला जेवायला इथंच यावं लागेल. मी खालून हाक मारेन. या हॉलमध्ये बसून टीव्ही बघत तुम्ही आरामात जेवण करू शकता, लखोबा म्हणाला. टीव्हीच्या खोलीमधून टीव्हीच्या पाठीमागून एक दार दिसत होतं. ते बंद होतं. ते दार पलीकडे एखाद्या खोलीत उघडत असावं, जयने विचार केला. तुमचे मालक इथे नाहीत, मग मला कामाचं स्वरूप कोण समजावणार? जयने विचारलं. वरती चला, थोडे हातपाय धुवून ताजे व्हा. संध्याकाळच्या जेवणाला मी तुम्हाला सगळं सांगतो. घाई काय? असे म्हणत जयच्या हातून त्याची सुटकेस घेत लखोबा टीव्हीच्या खोलीमधून बाहेर आला. वर जाणाऱ्या त्या जिन्याच्या पायऱ्या तो चढत गेला. त्याच्या मागोमाग जय देखील पायऱ्या चढू लागला. 2 पायऱ्या चढल्या आणि अचानक कसली तरी चाहूल लागली म्हणून त्याने जिन्याच्या रेलिंगहून उजवीकडे झुकत मागच्या दाराकडे त्या अंधारात एक नजर टाकली. पण कोणीही नव्हतं. जय सरळ होऊन पुन्हा लखोबाच्या मागोमाग चालत गेला. वरती जाताच खालच्या प्रमाणे हुबेहूब 4 खोल्या होत्या. जिन्याने वर येताच पुढे 2 खोल्यांची समोरासमोर दारे होती आणि जिन्याच्या पाठीमागे 2 दारे होती. म्हणजे एक टीव्हीच्या खोलीवर आणि एक स्वयंपाकघराच्या खोलीवर. या इथल्या खोलीमध्ये तुमची कामाची जागा आहे. पुस्तकाचं दालन आहे. तिथे बसून तुम्हाला तुमचं काम करायचंय, डावीकडे बोट दाखवत लखोबा म्हणाला. जयने त्या डाव्या दाराकडे पावले वाढवली. दाराची कडी उघडली आणि आत डोकावून बघितलं.
खोलीमधली एकही खिडकी उघडी नव्हती. खोलीमध्ये टेबल खुर्च्या, पुस्तकांची कपाटं होती. खोली डावीकडे पुरती विस्तारली होती. याचा अर्थ हे एकच भलं मोठं दालन होतं आणि याला 2 दरवाजे होते. आतमधील काळोख अस्वस्थ करणारा होता. जयच्या मनात एक वेळ शंका आली की एवढ्या मोठ्या वाड्यात आपण एकट्यानं राहायचं, काम करायचं. बघितलं, मागून लखोबाचा आवाज ऐकून जयला एकदम दचकायला झालं. खिडक्या उघडल्या की प्रकाश पडतो, काळजी नका करू, दिवे आहेत, भरपूर प्रकाश पडतो. वीज गेली तरी मेणबत्ती, विजेरी, कंदील सगळी सोय आहे आपल्याकडे, लखोबा म्हणाला. जयने फक्त मान हलवून होकार दर्शवला आणि जिन्याच्या उजवीकडची खोली निवडली. समोरच एक बाल्कनी होती. तिथून वाड्याच्या समोरचं दृश्य दिसत होतं, जसे की फाटक, चाफा, कागदी फुलांचं झाड. बाल्कनीमध्ये शेवग्याच्या पिवळ्या फुलांचा सडा पडला होता. ते मी घेईन झाडून, असे म्हणत लखोबाने दार उघडलं. आतमध्ये खोली भलतीच मोठी होती. छताला थेट कौलं दिसत होती. एक भली मोठी आडवी तुळई खोलीच्या मधोमध होत दुसऱ्या खोलीत गेली होती. याच तुळईला एक ट्यूबलाईट लावली होती. भिंतीवर एक पिवळा बल्ब होता. एक टेबल पंखा, एक पाण्याचा माठ, एक लाकडी कपाट. दारातून आत आल्यावर हे सगळं डावीकडे होतं आणि उजवीकडे एक छोटं टेबल आणि खुर्ची खिडकीला अगदी चिकटवून ठेवली होती. तुम्ही आराम करा, ते कोपऱ्यात बाथरूम आहे, आत बल्ब आहे, पाण्याची सोय 24 तास आहे, असे म्हणत लखोबाने सर्व सामान खाली ठेवून दिलं आणि आपल्या बंडीच्या खिशातून एक पाकिट बाहेर काढलं. जयसाहेब, लखोबा उद्गारला. तसे जयने वळून पाहिलं. तसे लखोबाने ते पाकिट त्याच्याकडे सुपूर्त केलं. ह्याच्यामध्ये 10,000 रुपये आहेत, तुमचा ऍडव्हान्स, लखोबा म्हणाला. काय, कामाच्या आधीच, असे म्हणत जय अगदी चमकलाच. हो, तसा आमच्या मालकांचा आग्रह आहे. त्यांनी तसे सांगून ठेवले होते. तुम्ही मोजून घ्या, बाकीचे महिन्याच्या शेवटी मिळतील आणि काही लागलं तर मला सांगा, मी आणून देईन. परवली गाव इथून लांब नाही. तुम्हाला स्वतःला जावंसं वाटलं तर एक सायकल सुद्धा आहेच खाली, लखोबा म्हणाला. जयच्या हाती पैशाचं वजन पडलं होतं. काम नक्की काय असेल हे जाणून घेण्यासाठी तो भलताच आतुर झाला होता. पण त्याला हा उत्साह ताब्यात ठेवावा लागला. पैसे आल्याच मिळाले म्हणजे एकतर ही माणसं फार साधी आहेत किंवा काम तसं तितकं महत्वाचं आहे. जे काही असो, आपल्याला कामाशी आणि मिळणाऱ्या मोबदल्याशी मतलब, जयने विचार केला. लखोबाने आपल्या खिशातून एक छोटीशी घंटी काढली आणि तिथे कॉटच्या शेजारी स्टूलवर ठेवली. काही गरज लागली तर ही घंटी वाजवा, मी येईन. जेवण तयार झालं की जेवायला हाक मारतो, असे सांगून लखोबा निघून गेला. जयने आपलं सामान तिथेच कॉटवर ठेवलं आणि तो हातपाय धुवायला निघून गेला. फ्रेश होऊन बाहेर आला. एक टी शर्ट, एक नाईट पॅन्ट अंगावर चढवून तो पलंगावर वामकुक्षीसाठी पडला आणि केव्हा त्याला मऊ गादीवर झोप लागली त्याचं त्याला देखील समजलं नाही. जागा नवीन होती, शांत होती, पण काहीतरी होतं जे त्याच्या मनाला वेगळं वाटत होतं. संध्याकाळी जेव्हा झोपेतून जयला जाग आली तेव्हा डोळे उघडताच त्याला खोलीमध्ये गारवा, काळोख आणि एकटेपणाची जाणीव झाली. झोपण्याआधी त्याने लाईट्सची बटणे कुठे आहेत ते बघून ठेवलं नव्हतं. तेव्हा अचानक त्याची धांदल उडाली. समोर खिडकी उघडी होती. तिथून मच्छर आणि अतिशय गार वारा आत शिरत होता. अंधारात आता स्विचबोर्ड कुठे शोधायचा, त्याच्या डोक्यात विचार आला. तो तसा जागचा उठला आणि त्याला आठवलं की बाथरूमच्या दाराजवळ स्विचबोर्ड आहे. तो अंधारात चाचपडत हवेत हात हलवत भिंतीजवळ आला. भिंतीचे मळकट पापुद्रे हाताला लागत होतेच. तसेच हात त्याने थंडगार भिंतीवर सरपटत वरती नेले आणि स्विचबोर्ड हाताला लागला. एक एक करत त्याने सगळी बटणे दाबली आणि खोलीमधील, बाथरूममधील सर्व दिवे एक साथ पेटले. खोलीभर प्रकाश पडला आणि सर्व काही स्पष्ट उजेडात आलं. या उजेडाने खोलीतील काळोख बाहेर लोटला गेला. त्या उघड्या खिडकीच्या पलीकडे आणि उघड्या दाराच्या पल्ल्याड जीव घेणा काळोख दाटून आला होता. दाराच्या बाहेर जणू काही दुसरं जग आहे. जणू अंतराळाचा अनंत काळोख आहे. जणू एक खोल गहिरा अंधाराचा डोह आहे असं वाटू लागलं. जर चौकटीतून बाहेर पाय टाकला तर आपण आत्ता त्यात पडू आणि सदाकरिता नामशेष होऊन जाऊ
असंच जयला वाटत होतं. तरी देखील त्याने दाराजवळ येण्याची हिंमत केली. चौकटीवर हात टेकवून जयने बाहेर डोकावून बघितलं. कॉरिडॉर मधोमध जिना दिसत होता. जिन्याच्या खालून पिवळ्या उजेड वर येत होता. म्हणजे नक्कीच लखोबाने खाली दिवे लावले असणार असे त्याला वाटले. अचानक एक सावली त्याला जिन्यामध्ये हलताना दिसली. लखोबा, एक उसने आवासन टाकून जयने हाक मारली. तशी ती सावली जागेवरच गोठली. लखोबा, वरती येता का? जयने पुन्हा विचारलं. तरी ती सावली जागची हलेना. पण काही सेकंदातच ती सावली आता हलली. पायरीने वर येऊ लागली. जयला ती हालचाल साशंक वाटली. सावली लखोबाची वाटत नव्हती, पण ती सावली ज्याची कुणाची होती तो मात्र नक्की वरती येत होता. जयने हिम्मत करून पाय बाहेर टाकला आणि तो रेलिंगजवळ आला आणि त्याने खाली डोकावून बघितलं. बघतो तर लखोबाज धावत धावत वरती येत होता. जयसाहेब, माफ करा. टीव्हीचा आवाज चालू होता. चित्रहार लागलं होतं. स्वयंपाक तयार आहे. तुमची झोप झाली असेल तर चूळ भरून या जेवायला. हॉलमध्ये बसून टीव्ही बघत जेव, लखोबा म्हणाला. नाही, थांब, मी पण येतो तुझ्यासोबत, जय म्हणाला. एकट्यानं मागून जाणं जयला देखील भय घालणारं होतं. त्याला तो धोका नको होता. जय जेव्हा खाली आला तेव्हा टीव्हीच्या आवाजानं त्याला माणसात असल्याची भणक लागली. तो हॉलमध्ये आला आणि टीव्ही बघत सोफ्यावर टेकला. तेव्हा डावीकडे उघड्या दारातून स्वयंपाकघरामध्ये त्याला लखोबाची हालचाल दिसत होती. लखोबाने 2 ताटं तयार केली आणि स्वयंपाकाच्या खोलीतून तो थेट हॉलमध्ये आला. हे घ्या जयसाहेब, असे म्हणत भाकरी, शेवग्याची भाजी, वरण, भात आणि लोणचं असं वाफाळतं जेवण लखोबाने जयच्या समोर टीपॉय टेबलावर ठेवलं आणि तो स्वतः आपले जेवण घेऊन तिथेच चटई अंथरून खाली बसला. दोघांनीही टीव्हीवरती चित्रपट पाहत जेवायला सुरुवात केली. लखोबा, स्वयंपाक मात्र झकास झालाय. चवदार आहे जेवण, जय घास घेत म्हणाला. लाजवताय साहेब तुम्ही. घ्या, अजून वरण वाढू का? लखोबाने विचारलं. नाही, हेच पुरे झालं, जय म्हणाला. दोघांनीही जेवणं आवरून घेतली आणि लखोबाने दिवे बंद केले. दोघेही तिथेच टीव्ही बघण्यात व्यस्त झाले. लखोबाने देखील तिथेच चटई अंथरली आणि तो तिथेच आडवा झाला. टीव्हीवरती चित्रपट सुरू होता. लखोबा, तू मला कामाबद्दल सांगणार होतास, त्याचं काय झालं? जयने विचारलं. हां, ते विसरलोच बघा मी, असे म्हणत लखोबा चटईवर उठून मांडी घालून बसला. त्याने आपल्या बंडीमधून एक चिठ्ठी बाहेर काढली आणि जयकडे सोपवली. यात लिहिलं आहे तुम्हाला काय करायचंय ते, लखोबा म्हणाला. जयने ती चिठ्ठी उघडली आणि वाचायला सुरुवात केली. टीव्हीच्या उजेडात वाचणं कठीण नव्हतं. पुस्तकालयाच्या खोलीमध्ये तुमच्या कामाची सुव्यवस्था करून देण्यात आली आहे. काही ग्रंथ आहेत. त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे. त्या ग्रंथामधील पान क्रमांक ग्रंथाच्या नावापुढे लिहिलेला आहे. परिच्छेद कितवा ते देखील नमूद करण्यात आलं आहे. आपणास फक्त त्या ग्रंथामधील प्राचीन प्राकृतिक मराठीचे अनुवाद साध्या आणि सोप्या भाषेत करायचे आहेत, असे त्या चिठ्ठीत लिहिले होते. खालीच काही नावे होती. जयला हे जरा नवलच वाटलं, कारण तिथे ग्रंथांची नावे नव्हतीच, तर कपाट क्रमांक 1, ओळ क्रमांक 4 असे काही आकडे लिहिण्यात आले होते. म्हणजे ही त्या ग्रंथांची शेल्फमधील जागा होती. ग्रंथांची नावे नव्हती. हा मजकूर घाईघाईमध्ये लिहिण्यात आला होता हेही दिसत होतं, कारण अक्षरही अशुद्ध आणि घाईघाईने लिहिल्याप्रमाणेच आढळून आलं. जयने ती चिठ्ठी आपल्या खिशात ठेवून दिली. विचित्र काम आहे हे तर, इतके स्वतःशीच बोलून त्याने लखोबाकडे पाहिलं. लखोबा चक्क आडवा होऊन घोरायला लागला होता. जय मात्र एकटाच टीव्ही समोर बसून होता. अरे, हा तर झोपला, जय पुटपुटला. जयच्या पाठीमागे एक खिडकी उघडी होती. तिथून थंडगार हवा मानेला शिवत होती आणि त्या हवेसोबत एक आवाज वाहत आला. जयची मान हळूवार आपल्या खांद्याकडे आणि पुन्हा पाठीमागे वळत गेली. त्याने पाहिलं, चर्र चर्र चुई असा आवाज येत होता. खिडकीच्या बाहेर ओसरीवरील त्या झोपाळ्याचा हा आवाज होता. तो झोपाळ्या पुढे मागे आपसूक झुलत होता. सोफ्याच्या पाठीवर हात ठेवून मागे वळत जय खिडकीतून बाहेर आपसूक झुलणाऱ्या झोपाळ्याकडे पाहत होता. खिडकीच्या आड भिंतीमागे जात तो झोपाळ्या दिसेनासा होई. जेव्हा तो झोकांडी घेत खिडकीच्या चौकटीत येई
तेव्हा मात्र जय अकस्मात दचकत होता. वाऱ्याने हलत असेल झोपाळ्या असा विचार करून जय सोफ्यावरून उठला. तो क्षणभर थांबला. त्याने वाड्याचं दार उघडलं आणि दारातून बाहेर आला आणि बाहेर येत तो झुलणाऱ्या झोपाळ्याला पाहू लागला. खिडकी वाटे टीव्हीचा अंधुक प्रकाश बाहेर पडत होता. झोपाळ्या मागे काळोखात जाई आणि पुन्हा खिडकीच्या उजेडात येई. जयने एक कटाक्ष उजव्या अंगाला अंगणात टाकला. बाहेर मिट्ट काळोख दाटून आला होता. झाडं देखील आपापल्या जागी शांत निजली होती. पण हा झोपाळ्याचा हिंदोळा मात्र काही पचनी पडेनासा झाला. जय पुढे आला आणि त्याने आपल्या दिशेने येणाऱ्या झोपाळ्याला हात टेकवून थांबवलं. तसे झोपाळ्या उजेडात थांबला आणि स्थिर झाला. अजूनही संशयाची एक पाल जयच्या मनात चुकचुकत होतीच. का आलोय मी इथे? त्याच्या डोक्यात विचार आला. जय आतमध्ये आला. वाड्याचं दार लोटून त्याने दाराची कडी लावली. तो टीव्हीच्या खोलीमध्ये आला आणि चटईवर निजलेल्या लखोबाला त्याने हाताने हलवून उठवलं. लखोबा, जय म्हणाला. तसे लखोबाला जाग आली. जी जय साहेब, लखोबा म्हणाला. मी झोपायला वरती जातोय. तू ही टीव्ही बंद करून झोप, जय म्हणाला. झोपेत आपले अंग उचलून लखोबाने होकार दिला. जय जिन्यात आला. जिन्याच्या भिंतीवर स्विचबोर्ड होता. त्याने बटन दाबून पाहिलं. तसे जिन्यातला एक दिवा पेटला. जिन्याच्या अगदी शेवटी थेट कॉरिडॉरच्या छताला एक पिवळा बल्ब जळत होता. चला, म्हणजे वरती दिवा आहे तर, जय स्वतःशीच पुटपुटला. जय फटाफट पायऱ्या चढून वरती गेला. कॉरिडॉरमध्ये बल्ब खाली तो आला. त्याची काळसर सावली पुढे अंधाराच्या सीमेला स्पर्श करत होती. जयने त्या दिशेने एक कटाक्ष टाकला आणि नजर फिरवून त्याने पावले आपल्या खोलीकडे वळवली. खोलीचं दार उघडं होतं आणि आत ट्यूबलाईटचा उजेड पडला होता. जयने आत पाऊल टाकलं आणि मागोमाग आपल्या खोलीचं दार लोटून घेतलं. टेबलाजवळची खिडकी उघडी राहिल्यानं अतिशय थंड असा हाडे गोठवणारा गारवा आत शिरला होता. जयने पुढे होत खिडकीच्या झडपा ओढून घेतल्या आणि खिडकी बंद केली. तो आपल्या कॉटवर येऊन पडला. भिंतीवर घड्याळ होतं आणि घड्याळाचा काटा एका संमोहनात्मक आवाजाला जन्म देत होता. टिक टिक असा येणारा तो आवाज ऐकत जयच्या पापण्या जड होऊ लागल्या. उद्यापासून तो कामाला सुरुवात करणार होता. जे काही असेल ते काम तो दिवसाच्या वेळेतच संपवणार होता. पण हे काम त्याला किती दिवस करावं लागणार होतं याबद्दल काहीच चर्चा झाली नव्हती. शिवाय हा लखोबा ज्या मालकाचा उल्लेख करतोय तो मालक कोण आणि तो इथं वाड्यावर का नाहीये? त्यानं या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं काम असं काय महत्वाचं असावं? याच विचारांनी त्याचं डोकं जड झालं. पापण्यावरती शिशाची वजन लागल्याप्रमाणे त्याचे डोळे मिटत गेले आणि तो गाढ झोपेमध्ये हरवून गेला. त्या रात्री जयला बिनघोर झोप लागली. उलट तो अगदी लहान बाळाप्रमाणे झोपला होता. अशी साखर झोप त्याने यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती. सकाळी जाग आली तसा तो ताजातवाना झाला होता. उठताच तो ब्रश करून आंघोळ करून नाश्त्याला खाली आला. लखोबा स्वयंपाकघरामध्ये त्याच तयारीला लागला होता. जय खाली येताच हॉलमध्ये टीव्ही समोर बसला. लखोबाने त्याला चहा आणि पोहे दिले आणि विचारलं, अजून काही देऊ? नाही, हे पुरेसं आहे, जय म्हणाला. मग आज काम सुरू करताय? लखोबानं विचारलं. अर्थातच, मी नाश्ता करून वरतीच जाणार आहे, जय म्हणाला. उत्तम, बघा, मी आता दुपारच्या जेवणाचं बघतो. जरा बाजारात जाऊन किराणा, भाजी, तरकारी आणायचं बघतो आणि वरच्या त्या कपाटांना कुलपं असतील. पण किल्ली तिथेच ड्रॉवरमध्ये आहे, लखोबा म्हणाला. ठीक आहे, मी बघून घेईन, तू ये जाऊन बाजारात, असे म्हणत जयने नाश्ता संपवला आणि तो वरती आला. जिन्याच्या उजवीकडे त्याची खोली होती तर डावीकडे भिंतीमध्ये पुस्तकालय होतं. जय दारासमोर उभा राहिला. डावीकडे मोठ्या सज्जामधून त्याला सायकलवरती फाटका बाहेर पडलेला लखोबा दिसून आला. लखोबा गेला. जय आता एकटाच होता. पण रात्रीची ती एकटेपणाची भावना आता त्याच्यात नव्हती. समोरचं अगदी रंग उडालेलं जुनाट दार होतं. दाराला आडवी कडी होती. जयनं कडी उघडली आणि आत पाय टाकला. आतमध्ये हवा कोंडलेली होती. दार उघडताच त्या शिळ्या हवेचा वास नाकात घुमला. ती हवा बाहेरील हवेशी संलग्न झाली. आत शिरताच डावीकडे एक सागवानी लाकडाचा डेस्क होता, ज्याला 6 खाणे होते.
त्या डेस्कवर मेणबत्त्यांचे स्टँड ठेवले होते. त्यात मेणबत्त्या होत्या. त्यामागे वाड्याच्या समोरच्या बाजूला उघडणारी खिडकी होती. या खोलीच्या आतल्या भिंतींना फिकट क्रीम कलर देण्यात आला होता. समोरच अजून एक खिडकी होती. त्या खिडकीतून पलीकडे वाड्याच्या डाव्या बाजूचं शेवग्याचं झाड दिसत असावं. या दोन्ही खिडक्या बंद होत्या. तर उजवीकडे एक आयताकार पसरलेलं पुस्तकांचं दालन होतं. त्या बाजूला छताला फक्त एक झुंबर टांगलेलं दिसत होतं. भिंतीच्या दोन्ही बाजूंना कपाटाची रांग होती, पण ती सर्व कपाटं झाकोळलेल्या अंधारामध्ये आयताकार काळ्या ठोकळ्यागत भासत होती. जय आत शिरला. एखाद्या मीटिंगमध्ये सभागृहात उशिरा शिरता सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं जावं, तशाच त्या निर्जीव वस्तू आपल्या प्रत्येक हालचालीकडे पाहत आहेत असंच त्याला भासत होतं. जयनं खोलीच्या मधोमध उभं राहून पुढे झाकोळलेल्या प्रदेशावर नजर टाकली. तो अंधुक असा अंधार अगदी मनात धडकी भरवत होता. त्याने दारातून आल्यावर उजवीकडे तर पाहिलंच नव्हतं. अचानक भिंतीवर एक माणूस हवेत तरंगतोय असाच एक माणूस त्याला उभा दिसला. जय दचकला. ते एक मोठं पेंटिंग होतं. पेंटिंगमध्ये लाल वेशात एक मनुष्य उभा होता. दोन्ही हातांमध्ये एक एक काठी होती, जी समोर टेकवून त्यावर हात ठेवण्यात आले होते. पायात मोजडी होती. अंगात लाल कुर्ता होता. खाली धोतर होतं. चेहऱ्यावरून तरी तो व्यक्ती साठी उलटलेला दिसत होता. डोळे झोपाळलेले दिसत होते. पापण्या अर्ध्या झाकलेल्या होत्या. ते तैलचित्र होतं. चित्रातील रंग फिकट दिसत होते, पण तरीही चित्र इतकं प्रभावी होतं की जणू ते पेंटिंग नसून एक जिवंत व्यक्तीच हवेत उभा आहे असं भासत होतं. केसांच्या मधोमध भांग पाडला होता. भुवया पांढऱ्या होत्या. प्रमाणापेक्षा जाड होत्या. केसांना करडी चंदेरी झलक होती. त्याच फ्रेमच्या खाली एक कळफलक होता. त्यावरील कळ दाबताच मधील झुंबर पेटत असावं असे जयच्या मनात आलं. नाईलाजानं त्या फ्रेमच्या जवळ जाण्याखेरीज दुसरा मार्ग नव्हता. जय आवंढा गिळत त्या पेंटिंगच्या जवळ आला. पेंटिंगच्या खालीच असलेल्या फलकावर त्याने एक काळी कळ उचलली आणि त्वरित झुंबर पेटलं आणि त्या आयताकार दालनात प्रकाश पडला. खोलीच्या मधोमध एक चकचकीत गुळगुळीत पृष्ठभाग असलेलं टेबल होतं. त्या टेबलाच्या भोवताली खुर्च्या होत्या. जेव्हा झुंबर पेटलं तेव्हा त्या झुंबराचे प्रतिबिंब चक्क टेबलाच्या पृष्ठभागावर चमकताना दिसून आलं. त्याच टेबलावरती एक मोठी वही आणि लिहिण्यासाठी पेन आणि शाईचं दौत होतं. टेबलाच्या पल्ल्याड सागवानी लाकडाच्या कपाटावरील काचेच्या तावदानामधून जणू काही हिऱ्यागत चमक फेकली जात होती. खूप स्वच्छता होती या खोलीत. महिरपी कमानीच्या आकाराची एकसारखी 4-5 कपाटं उभी होती. जय कपाटाच्या जवळ आला आणि अचानक त्याची नजर कोपऱ्यात गेली. उजेड पडून देखील त्याच्या उघड्या डोळ्यांना ही आराम खुर्ची दिसली नव्हती. तो खुर्ची पाहताच जरा सावध झाला. ही खुर्ची इथे असून मला दिसली कशी नाही? असो असे म्हणत जय त्याच कपाटाकडे वळाला. प्रत्येक कपाटावर क्रमांक टाकले होते. त्याने ती चिठ्ठी आपल्या खिशातून बाहेर काढली आणि चिठ्ठीमधील क्रमांकानुसार कपाटावर नंबर शोधू लागला. तो या कामामध्ये व्यस्त होता आणि या खोलीचं दार केव्हाच पाठीमागे बंद झालं होतं. जयने चिठ्ठीमध्ये दिल्याप्रमाणे कपाट क्रमांक 1 हेरलं. पण किल्ल्या? लखोबानं सांगून ठेवलं होतंच की किल्ल्या डेस्कमधल्या ड्रॉवरमध्ये आहेत. जय डेस्कच्या दिशेनं आला. डेस्कजवळ येताच त्याला खोलीत एक बदल जाणवला. काहीतरी वेगळं त्याच्या स्मृतीच्या बाहेर घडलं होतं. त्याची चाणाक्ष नजर दाराकडे वळाली. दार बंद झालं होतं. अरेच्छा, मी तर हे दार बंद केलं नव्हतं असे म्हणत जय डेस्क सोडून दाराकडे आला. बंद झालेलं दार त्याने हाताने उघडलं, पण उघडताच क्षणी त्याला असा भास झाला की जणू कोणीतरी दारात उभं आहे. पण चौकटीत कोणीही नव्हतं. फक्त मोकळी हवा वाहत होती. आपल्याला भास झाला असेल असा विचार मनाशी करून जयने दार उघडं करून ठेवलं आणि तो पुन्हा डेस्ककडे किल्ल्या घेण्यासाठी आला. जयनं डेस्क उघडला आणि डेस्कच्या खाण्यातून एक किल्ल्यांचा जुडगा बाहेर काढला. दिसायला त्या किल्ल्या अगदी जुनाट दिसत होत्या. किल्ल्यांचा जुडगा घेऊन जय त्या झेलत झेलत कपाटाच्या दिशेनं निघाला आणि पेंटिंगच्या जवळून पास झाला. तो कपाटाजवळ पोचला, पण एक त्याच्या ध्यानी आलं नाही. पेंटिंगच्या आतील त्या इस्माची नजर चुंबकागत जयकडे वळली होती.
काचेच्या तावदानात आतमध्ये आडव्या फळीवर पुस्तकांचा ढीग होता. निव्वळ अव्यवस्थित आणि लगबगीने पुस्तकांची मांडामांड केली होती. नक्कीच कोणीतरी यापूर्वी ही पुस्तकं हाताळली आहेत किंवा घाईघाईने ही पुस्तकं चक्क आतमध्ये भिरकवून देऊन दार जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केला आहे असंच वाटत होतं. जयने कपाटाच्या किल्लीच्या वेजात किल्ली घालून ती फिरवली आणि जसे कपाटाचे दार पुस्तकाच्या ओझ्यानं उघडलं गेलं तसे जय ती पुस्तके सावरण्यापूर्वीच जमिनीवर पुस्तकांचा अंबार लागला. धडाधड सर्व पुस्तकं खाली कोसळली होती. त्यातून धुळीचा भपकारा नाकामध्ये शिरला. हवेत हात फिरवत वैतागून जय पाठीमागे सरकला आणि पायाजवळ पडलेली पुस्तके एक एक करत जमा करून घेऊ लागला. चिठ्ठीमध्ये दिल्याप्रमाणे सदरील ग्रंथ क्रमांक शोधणं महत्वाचं होतं, पण या कोसळलेल्या पुस्तकांमध्ये आणि या पसाऱ्यात ते शोधायचं तरी कसं? जयने जमा केलेली सर्व पुस्तके समोर टेबलावरती मांडून ठेवली. त्यामध्ये काही जाडजूड ग्रंथ देखील होते. सर्व गोळा केलेले ऐवज टेबलावर ठेवता ठेवता त्याला घाम फुटला होता. कमरेवर हात ठेवून तो श्वास भरत एक टक पुस्तकाचा ढीग पाहत होता. त्याने हातामधील चिठ्ठी समोर धरली. त्यातून ग्रंथ क्रमांक 3 आधी शोधायचा होता. त्याच्या खाली इतर माहिती नमूद केली होती, जसे कोणत्या परिच्छेदाचं भाषांतर करायचं आहे वगैरे वगैरे. क्रमांक 3. पुस्तकाच्या पाठीवर एक एक करत 3 आकडा शोधायला त्याने सुरुवात केली. एक एक करत त्याने बरीच पुस्तके बाजूला सारली आणि त्यातील एक लाल कव्हरचं बाइंडिंग केलेलं जाड पुस्तक समोर आलं. त्याच्या पाठीवर पिवळ्या शाईने क्रमांक 3 असं पेंट केलं होतं. एके हाती चिठ्ठी आणि एके हाती तो जाडजूड ग्रंथ घेऊन जय बाजूच्या खुर्चीत आला. समोर टेबलावर लाल ग्रंथ मांडला आणि त्यावरील धूळ त्याने हाताने झटकली. जवळच नोटपॅड होतं आणि दौत असलेलं शाईचं पेन होतं. या पेनची त्याला सवय नव्हती. मुळात त्याची लिखाणाची सवय मोडली होती. चिठ्ठीमध्ये लिहिल्याप्रमाणे त्याने क्रमांक 3च्या या ग्रंथामधील 12वं पान उघडलं. 12व्या पानावरील पहिलाच मजकूर भाषांतरण करायचा होता. ग्रंथ उघडताच आतमधून कुजलेल्या पानांचा वास आला. आम्लीकरणाने ग्रंथातील पाने मळकट पिवळी पडली होती. बऱ्याच दिवसांनी त्या पानांना एक मोकळी हवा मिळाली होती. जयने ग्रंथाच्या त्या पानावर एक नजर टाकली. त्या पानांवरील एकच मजकूर त्याला भाषांतरित करायचा होता. लिपी मोडी असल्याचं समजलं. बाकीच्या काही ओळी संस्कृतमध्ये होत्या. कदाचित वरील मोडी लिपीचे भाषांतर संस्कृतमध्ये करण्यात आलं असावं. यात तर त्याचा हातखंडा होता. जयने सुरुवात केली. पहिल्या ओळीचा अर्थसंदर्भ जाणण्याचा प्रयत्न केला आणि शब्द जणू आपोआप मस्तकात घुमले. त्याला फार कष्ट घ्यावे लागलेच नाहीत. असे काहीसे त्यात लिहिले होते. यावे यावे यावे, सांज झाली, संध्या आली, यावे यावे यावे, विजल्या वाती दिवटी ज्योती, यावे यावे यावे, अंधार वाटी, काळ्या राती, यावे यावे यावे. आपण एकदा नाही तर अनेकदा हेच उच्चारतो आहोत असा भ्रम जयला झाला. एकाच तंद्रीमध्ये राहून आपण वारंवार त्याचं पुनरुच्चारण, पुनरावृत्ती करतोय आणि आपण न थांबता हे म्हणतोय हेही त्याला जाणवलं. त्याच्या तोंडात चक्क लाळ घोटाळत होती. त्याचे श्वास फुलले होते. हातांना मुंग्या आल्या होत्या. काही वेळ गेला आणि अचानक जयने समोरील भिंतीवरील घड्याळ बघितलं. एवढा वेळ कसा गेला? जय दचकलाच होता. चक्क 2 तास उलटून गेले होते. त्याचा जबडा आखडला होता. दुखू लागला होता. तो भरल्यासारखा वाटत होता. जयने आपले श्वास एकसारखे केले. त्याला घशाला कोरड पडल्याची जाणीव झाली. पाणी पिण्यासाठी खाली जावं लागणार होतं. म्हणून जय आपल्या खुर्चीतून उठला आणि इतक्यात त्याला डेस्कवर पाण्याचा भरलेला तांब्या आणि त्यावर झाकण आणि फुलपात्र ठेवलेलं दिसलं. हे पाणी इथे कुठून आणि कधी आलं? जयच्या मनात विचार चमकून गेला. जयने तो विचार बाजूला ठेवला आणि घटाघट पाणी पिऊन घेतलं. पाणी पिऊन झाल्यावर त्याची ग्लानी जराशी उतरली. तोच जिन्याने कोणीतरी वरती येत असल्याचा आवाज आला. दारामध्ये लखोबा उभा होता. लखोबा चहाचा कप घेऊन आला होता. जय साहेब, चहा घ्या असे म्हणत लखोबा चहाचा कप घेऊन आत आला. तू तर बाजार हाटला गेला होतास ना? इतक्या लवकर परत कसा आलास? जयने विचारलं. लवकर?
चांगला तास दीड तास झाला साहेब मला येऊन. मी वरती येऊन हे पाणी सुद्धा ठेवून गेलो. तुम्ही तुमच्या कामात एकदम गर्क दिसलात. मी तुम्हाला हाक पण मारली पण तुम्ही काही लक्षच दिलं नाही माझ्याकडं. मग मी म्हटलं आता थेट चहा घेऊनच यावं आणि त्याच्यानंतर आत्ता वरती आलो मी, लखोबा म्हणाला. मग मला आठवत कसं नाही काही? तू नक्की आला होतास ना? जयने विचारलं. साहेब, आता ह्यात काय खोटं बोलायचंय? पाणी कसं आलं इथं? मीच आणलं ना, लखोबा म्हणाला. पण मी खरंच कामात व्यस्त होतो? जयने विचारलं. हो, मग काय? ते बघा की किती लिहिलंय तुम्ही कागदावर, लखोबानं बोट करून दाखवलं. आणि जेव्हा जयने टेबलावर नजर फिरवली तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. टेबलावर एकाहून अधिक पाने पडली होती आणि प्रत्येक पानावर त्याचं भाषांतर केलेल्या अनुवादित ओळी खरडल्या होत्या. जयनं अक्षर देखील तपासून पाहिलं. अक्षर देखील त्याचं असल्याची खात्री झाली. जे काही आत्ता घडलं होतं ते त्याच्या समजण्या पलीकडे होतं. एका मितीमध्ये हरवून गेल्याप्रमाणे तो कागदावर लिहित राहिला होता. पण एवढा वेळ जाऊनही त्याच्या बोटांना कसली न इजा झाली होती न सूज आली होती. ठीक आहे, चहा ठेव आणि तू जा, जय म्हणाला. संध्याकाळी जेवायला काय बनवू? लखोबानं विचारलं. काहीतरी हलकं कर, जय म्हणाला. लखोबा मान हलवत टेबलावर चहाचा कप ठेवून बाहेर पडला. जय तो विचार डोक्यातून काढून टाकू शकत नव्हता. जर हे नक्की आपणच लिहिलं आहे तर मग आपल्याला काहीच कसं आठवत नाहीये? जयच्या डोक्यात विचार चमकून जात होते. त्याने चहा घेतला. चहाचे घोट पोटात जाताच पेशी तरतरीत झाल्या. तो मागे खिडकीत आला. खिडकीत उभा राहून एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात कागद घेऊन तो त्याचं निरीक्षण करत होता. काय प्रकारचं काव्य आहे हे? या निरर्थक पद्याचा अर्थ तरी काय होऊ शकतो? हे कोणाला आमंत्रण आहे का? इतक्या साधारण कामासाठी कोणी एवढी भरघोस रक्कम कसं देऊ शकतं? असे असंख्य विचार त्याच्या मनात सुरू होते. जयने आपला चहा आटोपता घेतला आणि तसाच कागद गुंडाळून आपल्या खिशात घातला. थोड्या वेळासाठी ती खोली सोडून तो खाली आला. लखोबा आपल्या नेहमीच्या कामात गुंतला होता. जय वाड्यामधून बाहेर पडला. संध्याकाळचे 4 वाजत आले होते. बाहेर उन्हं उतरली होती. झाडांच्या सावल्या वाड्याच्या अंगणात वळल्या होत्या. अंगणात फेरफटका मारत मारत जय कुंपणाजवळ आला. कुंपणाचं फाटक उघडून तो बाहेर देखील आला. अवतीभोवती मनुष्य नावाची जमातही दिसत नव्हती. वड, पिंपळ, आंब्याची भली मोठी वृक्षावळ वाटेवर लोळत होती. जयनं सहज मोर्चा कुंपणाच्या कडेकडेने होत पाचोळ्या तुडवत मागे आणला. वाड्याच्या मागील परिसरात बरीच विरळ निलगिरीची उंच झाडं होती. वारा वाहताच ही शंकुकार वृक्ष डावी उजवीकडे झुलत होती. वाळक्या काटक पानांची सळसळ होत होती. दुरूनच जयची नजर एका झाडाच्या बुंध्याशी पडली. तिथे एक दगडी बांधकाम दिसत होतं. दुरून ते ओळखायला येणं जरा कठीण होतं. ते नक्की काय आहे हे पाहण्यासाठी जय त्याच दिशेने पुढे सरसावला. पायदळी पाचोळा तुडवीत उजवीकडे भिंतीचा आधार घेत पायवाट सर करत जय त्या रानाजवळ पोचला. जसजसं अंतर कमी होत गेलं तशी ती दगडी रचना स्पष्ट दिसू लागली. जय जेव्हा 10-12 फुटांवर पोचला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ती एक विहीर आहे. जयनं आजूबाजूला एक नजर फिरवली आणि सभोवताली त्याच्याशिवाय कोणीही नसल्याची खात्री केली. थेट तो विहिरीजवळ आला. विहिरीभोवताली निलगिरीचे बोंड आणि पाचोळा पडला होता. विहिरीच्या कठड्याजवळ येत जयने एक हात कठड्यावर टेकवला आणि त्या खोल विहिरीत डोकावून पाहिलं. विहिरीत पाहताच त्याला एक नवल वाटलं. विहिरीचा तळ किंवा पाण्याचा पृष्ठभाग दिसत नव्हता. आव असलेल्या राखी सागत ती विहीर उघडी पडली होती. जयने आत पाणी आहे का हे पाहण्यासाठी एक खडा उचलला आणि तो खडा विहिरीमध्ये सोडला. गुरुत्वाकर्षणाने आपली कमाल दाखवली आणि खडा विहिरीच्या गहिऱ्या काळोखात पडला. पडत गेला आणि पडतच राहिला. त्या खड्ड्याने जणू विहिरीचा तळ गाठलाच नाही. कदाचित आत गाळ असण्याची देखील शक्यता होती. पण दगड पडल्याचा आवाज कसा आला नाही, जयने विचार केला. इतक्यात मागून जय साहेब असा आवाज आला. तो लखोबाच्या ओरडण्याचा आवाज होता आणि हा आवाज ऐकताच जय दचकला. दचकून त्याने मागे वळून पाहिलं. लखोबा हातवारे करत जयला बोलवत होता. जय साहेब, इकडं या लवकर,
लखोबा म्हणाला. तसे जय विहीर सोडून त्याच्या जवळ येऊन ठेपला. काय रे, एवढं ओरडायला काय झालं? जयने विचारलं. आत्ता गेलात, पण पुन्हा जाऊ नका तिथे. विहीर खोल आहे, तळ नाही त्या विहिरीला. फिरत बसाल, रात्र होईल पण परत यायची वाट घावायची नाही. चला वाड्यात, सांज होईल आता, लखोबा म्हणाला. जयने त्यावर प्रतिप्रश्न केला नाही. जागा त्यांची आहे, आपल्याला विचारपूस करण्याचा काही एक हक्क नाही. आपल्याला जे काम दिलं ते करणं आपलं कर्तव्य आणि तितकंच आपण बजवायचं, असा विचार करत जय वाड्यात आला. सोफ्यावर टेकला आणि पुन्हा टीव्ही समोर बसला. मालकाचा फोन आला होता. जय साहेब, तुम्ही आजचं काम पूर्ण केल्याचं त्यांना सांगितलं. शाबासकी दिली त्यांनी तुम्हाला, लखोबा म्हणाला. अरे मग मला बोलवायचं होतंस की, मीही 2 शब्द आभार प्रदर्शन केलं असतं, जय म्हणाला. मी तुम्हाला त्यापायी तर शोधत फिरत होतो आणि तुम्ही विहिरीवर आढळलात. असो, उद्या परत फोन येईल बघा मालकांचा, तेव्हा बोला की, लखोबा म्हणाला. काय रे लखोबा, मालक असतात कुठे तुझे? जयने विचारलं. असतात तर कायम इथेच, पण आत्ता बाहेरगावी गेले आहेत. तुमचं काम होईपर्यंत परत येतील बघा. चला, मी लागतो स्वयंपाकाच्या तयारीला, असे म्हणत लखोबा निघून गेला. जयने म्हटल्याप्रमाणे रात्री हलकेच जेवण करण्यात आले. दोघांनी खाऊन घेतलं. कालप्रमाणे आजही जय हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होता. लखोबा आज आवडीचं काही बघण्यासारखं नाही पाहता आधीच घोरायला लागला होता. हॉलमध्ये इतर उजेड नव्हता. समोर चालू असलेल्या टीव्हीचा उजेड फक्त पडला होता. टीव्हीच्या पाठीमागेच कोपऱ्यात एक दार होतं. त्या पलीकडे नक्कीच एक खोली होती. टीव्ही पाहता पाहता जय देखील डुलक्या घेऊ लागला. त्याचे डोळे इतके जड झाले होते की आता झोप आवरेनाशी झाली होती. जयने जवळजवळ आपली मान खाली टाकली होती न होतीच की अचानक कर्र असा आवाज करत टीव्हीच्या मागील अंधारातल्या भिंतीमधील दार आतल्या आत उघडलं. तो आवाज भेसूर, अप्रिय आणि कर्णकर्कश होता. दरवाजा मागे जाऊन भिंतीशी धडकून न थांबता अगदी चिटकणीप्रमाणे हसत कर्र असा ध्वनी सोडत पुढे आला. जय सपापला. त्याच्या डोळ्यात झोप होती आणि अचानक त्या आवाजानं त्याच्या काळजात धस्स झालं. ते दार असं अचानक आत्ता कसं उघडलं? लखोबाला झोपेतून उठवावं का? आणि तो चिडला तर? तो एक दाराचा तर आवाज आहे. आपणच उठून ते बंद करू, नाहीतर ते रात्रभर तसंच वाजत राहील आणि वाड्याभर त्याचा आवाज घुमत राहील. पण त्या चौकटीच्या पल्ल्याड दिसणारा तो जीवघेणा काळोख, तो भयंकर गहिरा अंधार, जयच्या मनात विचार चमकून गेले. पण जय उठून उभा राहिला. हिम्मत करून तो दाराकडे सरसावला. चौकटीत उभा राहिला आणि एक हात त्याने अंधारात त्या खोलीत वाढवला. आता काहीतरी भस्कन तोंडासमोर येईल असं त्याला सारखं वाटत होतं. पण सुदैवानं दाराचं हँडल त्याच्या हातात आलं आणि जयनं ते ओढलं. तो दरवाजा ओढताना देखील त्याच्या मनात भयंकर विचार सुरू होते की कोणीतरी पटकन अंधारातून धावत अंगावर येईल किंवा फटीत एखादा डोळा तरी दिसेल. खरे तर मानवाचा मेंदूच त्याचा शत्रू आहे. अशा संकल्पना, हे भीतीचे भाव फार पूर्वीचे होते. त्याने हे सर्व लहानपणी अनुभवले होते. पण त्या मनाच्या कोनाड्यात कुठून तरी तीच हुबेहूब भीती आता जखमेवरील खपली निघून जखम ताजी व्हावी तशी ताजी झाली होती. छातीच्या पिंजऱ्यात अडकलेलं काळीज फाड फाड उडत बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतं. त्याने कसेबसे दार लोटून घेत दाराला कडी घातली आणि एक सुटकेचा श्वास सोडला. मागे वळताच खोलीच्या दाराकडे त्याची नजर गेली. क्षणभर असं वाटलं तिथे कोणीतरी उभं राहून त्याच्याकडे बघत होतं. पण वास्तविकता तिथे कोणीही नव्हतं. नक्कीच आपल्याला भास झाला असावा असा विचार करून मागोमाग त्याने टीव्ही बंद केला. टीव्ही बंद होताच खोलीत अंधार पसरला. समोर जिन्याच्या पिवळ्या बल्बचा उजेड पडत होता. तोच काय तो प्रकाशाचा स्रोत होता. अंदाजे पाय टाकत जय बाहेर पडला. बाहेर येताच उजवीकडे नजर वळवली. जिन्याच्या खालून जाणारी ती वाट, ज्याच्या शेवटी तो गजाचा दरवाजा होता. त्या गजाच्या फटीतून गार हवा आत शिरत होती. अगदी हाडे गोठवणारी गार हवा. त्या गजातून बाहेर हलणारी झाडे झुडपे दिसत होती. जय जिन्याने वरती आला. प्रत्येक पावलागणिक प्रत्येक पायरीवर पाय ठेवून वर चढताना त्याचं हृदय भारी होत होतं. त्याला मागे खेचत स्वतः खाली धसत होतं. श्वास कधी रोखले, मंद झाले त्याला समजलंही नाही.
जयने भरभरून श्वास ओढला आणि प्राणवायू आत फुफ्फुसात शिरून पेशींना जीवदान दिलं. जय खोलीमध्ये येऊन पहुडला. त्यानं दार बंद केलं, खिडकी बंद केली. या 4 भिंतींच्या आतमध्ये त्याला सुरक्षित वाटत होतं. त्याने आज कॉड जरा कोपऱ्यात ढकलली. डोक्याला आणि पाठीला भिंत असेल तर कोपऱ्यात चिकटून झोपल्यास भीती वाटणार नाही. मागे भिंत असेल आणि नजर पूर्ण खोलीभर असेल असा विचार जयने केला. जयने पांघरूण ओढून घेतलं आणि पूर्ण हात पाय घट्ट गुंडाळून घेतले आणि खोलीभर ट्यूबलाईटची कांडी चालूच ठेवली. अशीच भीती त्याला लहानपणी सतावत असायची. हळूहळू झोपेचं अतिक्रमण झालं आणि जयला झोप लागली. बघता बघता जय निद्रेच्या कुशीत हरवला. घड्याळाच्या काट्याचा टिकटिक आवाज संमोहित करणारा होता. मध्यरात्र उलटून गेली. घड्याळ पहाटेचे 3 वाजले आणि अचानक जयला थंडी वाजू लागली. गारठ्यानं जयला जाग आली. थंडी प्रमाणापेक्षा वाढली होती. जयनं झोपेतून उठून खिडकीकडे बघितलं. खिडकी सताड उघडी होती. गजाच्या पल्ल्याड भयंकर काळोख दिसत होता. जयने गजातून बाहेर 2 हात काढले आणि त्या क्षणी अंगभर सरसरून काटा फुटला. दोन्ही कवाड त्यानं पटकन ओढून घेतलं. पण ही खिडकी तर आपण बंद केली होती. कदाचित मीच बोल्ट सरकवायला विसरलो असेन असा विचार करून ह्यावेळी आठवणीने जयने बोल्ट सरकवत खिडकी बंद करून घेतली आणि दाराजवळून होत तो आपल्या कॉटकडे निघाला होताच की दाराच्या बाहेरून येणाऱ्या आवाजानं त्याचे कान टवकारले. डावीकडे मान आणि अंग झुकवत तो दाराशी आला. दाराशी कान लावून त्याने बाहेरील आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. कोणीतरी दाराच्या पलीकडे होतं. कोणीतरी फेऱ्या मारत होतं. कोणाच्या तरी पावलांच्या चाहुली लागत होत्या. जय जरा सावध झाला. एवढ्या रात्री कोण असावं? लखोबा? जयने विचार केला. दाराला खाली एक फट होती. जय खाली गुडघ्यावर आला आणि दाराच्या फटीला त्याने हळूच एक डोळा लावला. बाहेर बघितलं. बाहेर जिन्यातला बल्ब पेटलेला होता. त्या पलीकडे पुस्तकालयाची खोली होती. त्या खोलीचं दार जयला उघडं दिसत होतं. फटीतून थोडी हालचाल झाली तरच तो नीट फोकस करू शकत होता. पुस्तकाच्या खोलीत अंधार होता. पलीकडे कपाटाजवळची खिडकी उघडी आणि बाहेरील निळसर काळसर अंधार खिडकीत उमटला होता. अचानक त्या खोलीत एक संदिग्ध छायाकृती खिडकीत आली. जय दचकून मागे सरकला. ओठ हनुवटीवरील घाम पुसत त्याने पुन्हा फटीतून डोकावून बघितलं. पुस्तकाच्या खोलीत असलेली ती व्यक्ती चालत पुढे दाराआड गेली होती आणि दिसेनाशी झाली होती. कोण होतं ते? कुठे गेला असेल तो? जय असा विचार करतो ना करतो तोच अचानक फटीच्या बाहेर एक कपडा आडवा आला. जसा की अंगावरील कुर्त्याचा कपडा. अगदी दाराच्या फटीला चिकटून कोणीतरी उभं राहिलं होतं. जय अतिशय भेदरून स्वतःला ओढत मागे सरकला. अंगात मुंग्यांचं वारुळ फुटलं होतं. भीतीचे दंश टोचत होते. घशाला एकदम कोरड पडली होती. कपाळावर घाम जमा झाला होता. जय पटकन उठून आपल्या बेडकडे गेला आणि अंगावर पांघरूण घेऊन गपचूप पडून राहिला. बाहेरचा तो पावलांचा आवाज आता दूर जातोय असं ऐकायला आलं. जय मात्र प्रचंड घाबरला होता. काही वेळ गेला. त्याचे डोळे पुन्हा जड झाले आणि तो पुन्हा निद्रादेवीच्या अधीन झाला. जयला जाग आली. तो उठून बसला आणि कॉटच्या कडेवर एकाग्र होऊन रात्रीच्या अनुभविक स्मृतीची मेंदूमध्ये पुनरावृत्ती करू लागला. हा सोक्षमोक्ष लावणं अत्यंत महत्वाचं होतं. त्याने समोर पाहिलं आणि भिंतीमध्ये एक बदल दिसून आला. खिडकीच्या झडपा सताड उघड्या होत्या. त्याच्या पुरेपूर ध्यानी होतं की त्याने आवर्जून खिडकी बंद करून बोल्ट सरकवला होता. मग खिडकी उघडी कशी? तो जेव्हा बेडवर आला तेव्हा त्याच्या झोपी जाण्यापश्चात कोणी उघडली असेल का? पण खिडकी तर आतमधून उघडणं शक्य होतं, बाहेरून नाही. जयने आपल्या खोलीच्या दाराकडे नजर टाकली, पण दाराची कडी देखील आतून बंद होती. हा प्रकार त्याच्या तर्काच्या आराखड्यात बसत नव्हता. खिडकी उघडली तर उघडली कुणी? आणि उघडलीच असेल तर खिडकीत कोणी आला असेल का? ज्याला आपण काल रात्री दाराच्या फटीतून बाहेर फेर घालताना पाहिलं तोच इसम खिडकीत सुद्धा आला असेल का? आपल्याला त्यानं पाहिलं असेल का? आपल्यावर तो पाळत ठेवून असेल का? प्रत्येक शंकेचा डंख अंगावर सूक्ष्म वेदनेने भरलेला शहारा निर्माण करत होता.
घशाला भर सकाळी कोरड पडली होती. पहाटे 3 वाजता हा भयंकर प्रकार घडला होता. तो कोणी माथेफिरू असेल का? कोणी चोर लुटारू भामटा असेल का? पुस्तकाच्या खोलीत तोच भटकत होता का? असे असंख्य विचार त्याच्या मनात येत होते. उठून बघायला हवं असा विचार करत दाराकडे येत जयने अविश्वासाने दारावर हात ठेवले आणि दाराची कडी उघडली. हळुवार दाराची दोन्ही कवाडं आत ओढली आणि मधली फट रुंदावली. तर समोरच पुस्तकांच्या खोलीचं दार उघडं दिसलं. संशय खरा ठरत होता. कोणीतरी रात्री वरती आलं होतं. जय बाहेर आला. खाली जाणाऱ्या जिन्याला वळसा घालून पुस्तकाच्या खोलीजवळ आला. आतमध्ये खिडक्या बंद होत्या. खोलीभर अंधार मातला होता. आतमध्ये भिंतीला टेकलेल्या कपाटाचे काळे आयतकार ठोकळे दिसत होते. तशीच एक शोधक नजर खिडकीच्या डावीकडून होत कपाटावर फिरत खोलीच्या उजव्या कोपऱ्यात गेली. अगदी कोपऱ्यात अंधुक असा झुंबराच्या मण्यांचा भाग दिसत होता. झुंबरांच्या खालीच मोठ्या टेबलापलीकडे आरामखुर्ची होती. आरामखुर्चीचा आकार त्या खुर्चीला प्रमाणित नव्हता. ती खुर्ची भरल्यासारखी दिसत होती, जसे कोणीतरी त्या खुर्चीत बसलं आहे. जय नीट ठरवू शकत नव्हता. जयने मंद गतीने एक पाऊल आत टाकलं. त्याची नजर त्याच खुर्चीवर खेळली होती. उजवा हात दारावर आणि एक हात दाराच्या मागे पेंटिंगच्या खाली कळफलकावर जात होता. जय झुंबरातले दिवे पेटवणार होता. जयच्या दृष्टिक्षेपात फक्त ती खुर्ची होती, पण त्याची नजर भिंतीवर टांगलेल्या पेंटिंगच्या रिकाम्या फ्रेमवर नव्हती. ती फ्रेम आता रिकामी होती. फ्रेममधील तो इसम गायब होता. जयने त्वरित झुंबराची कळ दाबली आणि विद्युत प्रवाह झुंबराशी जाऊन भिडला. झुंबर पूर्ण असं पेटलं नाही. दिवे लुकलुकले आणि त्यातच खुर्ची रिकामी दिसली. पण क्षणात सर्व दिवे एकदाच पेटले आणि अचानक खुर्चीमधून सर्र असा आवाज झाला. खुर्ची जणू नुकतीच हालायची थांबली होती. जयने रिकामी आरामखुर्ची पाहत एक उसासा टाकला आणि मागे वळून पेंटिंगमध्ये पाहिलं. पण आता पेंटिंगमध्ये पाहताच त्याला पेंटिंगमधील तो व्यक्ती दिसला. जयची नजर थेट त्याच्या 2 डोळ्यांशी जाऊन भिडली. कुठून तरी खिडकीच्या फटीतून सूर्याचे कवडसे थेट त्या चित्रातील 2 डोळ्यांवर पडले होते. ते घारे डोळे जणू जिवंत भासत होते. ते डोळे जणू आता पापणी लवतील, आता तो चित्रातून झेप घेऊन बाहेर येईल असं वाटत होतं. इतक्यात जयच्या रक्षा चेतना आपोआप जाग्या झाल्या. हात डोळ्यासमोर आडवा आला. बोटाच्या फटीमधून तो पेंटिंगकडे पाहू लागला. त्याचे श्वास आपोआप वाढले होते. छाती वर खाली होत होती. कानांमध्ये एक ध्वनी घुमत होता. जयला अचानक काहीतरी कळून चुकलं होतं. कपडे, ह्या चित्रातील माणसाच्या अंगावरील कपडे रात्रीच्या त्या व्यक्तीच्या कपड्यांशी अगदी मिळते जुळते होते. अशीच तर वेशभूषा होती. कसं शक्य आहे? जयला त्या खोलीत अस्वस्थता जाणवू लागली. मनावर, मेंदूवर एक ताण आला होता. बेचैनी जाणवत होती. तिथे क्षणभरही थांबण्याची त्याची इच्छा होत नव्हती. जय ताबडतोब बाहेर पडला आणि खाली आला. लखोबा स्वयंपाकघरात ओट्यावर नारळ खोवत होता. जय त्याच्या पाठीमागेच उभा त्याला काही विचारपूस करू लागला. नाही साहेब, आपली सगळी दारं बंद असतात. आपली जेवणं उरकली की मी तसदीनं सगळी कवाडं बंद करून घेतो. मी तर खिडक्या सुद्धा सोडत नाही, लखोबा म्हणाला. मी या माझ्या कानांनी ऐकलं आहे. माझ्या या डोळ्यांनी बघितलं आहे. एक माणूस पहाटे वरती आला होता. माझ्या दाराच्या बाहेर त्याने फेऱ्या सुद्धा मारल्या, जय म्हणाला. नाही साहेब, तुम्हाला भास झाला असेल. वाड्यात आपल्या दोघांशिवाय कोणीच नाही बघा, लखोबा म्हणाला. तुला झोपेत वगैरे चालायची सवय तर नाही ना, जयने विचारलं. आईची शपथ घेऊन सांगतो, मला तशी कसलीच सवय नाही, लखोबा म्हणाला. मी रात्री ज्याला बघितलं त्या माणसाच्या अंगावर स्टडी रूम मध्ये जी पेंटिंग आहे त्या पेंटिंग मधल्या व्यक्तीप्रमाणे कपडे होते. हुबेहूब तशीच वेशभूषा होती. ती पेंटिंग कुणाची आहे लखोबा? जयने विचारलं. ती पेंटिंग आमच्या मालकांची आहे. त्यांनीच बनवून घेतली होती, लखोबा म्हणाला. आता कुठे असतात मालक तुझे? जयने विचारलं. अहो, कालच तर सांगितलं ना साहेब, बाहेरगावी असतात ते. येतीलच 2 दिवसात. आणि हे बघा, मालकांनी तुम्हाला ज्या कामासाठी ठेवलंय त्यांनी जेवढं सांगितलंय तेवढंच काम तुम्ही करा. नसत्या चौकशा करू नका, कारण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत, लखोबा म्हणाला.
हा उद्धटपणा होता. जयच्या मस्तकात एकदम सणक गेली, पण त्याने आपला राग गिळून घेतला. या वाड्यात हाच एक मध्यस्थी आहे, याच्यावर चिडून आपलेच नुकसान होईल असा विचार करत जयने तो विषय सोडून दिला. आवरून या, मी नाश्ता लावतोय, लखोबा म्हणाला. जय ताड वरती चालत गेला आणि सर्व आवरून खाली आला. जे काही बनवलं होतं ते त्याने निमूटपणे गिळून घेतलं आणि नाईलाजाने पुन्हा वरती पुस्तकांच्या खोलीमध्ये निघून आला. वरती येताच त्याने सर्व खिडक्या उघडल्या आणि खोलीभर प्रकाश पसरू दिला. दोन्ही दारं उघडी ठेवली. दाराला एक खुर्ची आडवी लावली. आराम खुर्चीमध्ये जाडजूड पुस्तके ठेवली. टेबल पूर्ण ताकद लावून उजेडामध्ये ओढून घेतलं आणि खिशातून चिठ्ठी काढून जय पुढील ग्रंथ शोधू लागला. क्रमांक 2 लिहिलेला काळ्या कव्हरचा जाड ग्रंथ त्याला शोधायचा होता. त्यासाठी त्याला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. जयने कपाट उघडून शोधलं आणि त्यातच त्याला तो ग्रंथ सापडला. काळ्या ग्रंथ, ज्याच्या पाठीवर पांढऱ्या रंगात क्रमांक 3 लिहिला होता. शिवाय मागे पाठपृष्ठावर आणखीही काहीतरी लिहिलं होतं. जयने पूर्ण पुस्तक वळवून मागे पाहिलं आणि पाहताच त्याला एक धक्का बसला. विचित्र असे मानवी कवटीचे चिन्ह होते ते. कवटी साधारण होती, पण खालचा जबडा नव्हता आणि वरती खोबणीमध्ये 2 लाल भडक टिंब होते. शिवाय 2 अणकुचीदार सुळे देखील बाहेर आले होते. हा काहीतरी भलताच प्रकार दिसतोय. करावं की नको हे काम, अशा अनेक शंका त्याला आल्या. पण त्यांनी आधीच पैसे दिले होते. जय त्यांना बांधील होता. हे करणं आता भाग होतं. जयने चिठ्ठीत दिल्याप्रमाणे पुस्तकातील ठराविक पान उघडलं. ठराविक मजकूर हेरला आणि पुन्हा भाषांतर आरंभ केलं. कागद आणि पेन घेऊन त्याने लिहायला सुरुवात केली. यावे यावे यावे, शोषण करावे, शासन करावे, यावे यावे यावे, रक्तप्राशन करावे. आज फक्त 2च ओळी होत्या, पण जयचं बुभुळ पांढरं पडलं होतं आणि तो याच ओळी 1000 वेळा खरडण्यात गुंग झाला होता. कमकुवत कवचाच्या पापट्याला सूक्ष्म स्पर्श करावा, त्याला तडे जाऊन पापुद्रा तात्काळ तुटावा आणि स्पर्श करणाऱ्याचा हात आणि सबंध देह बिनविरोध आज चुंबकीय शक्तीने खेचला जावा. तसाच काहीसा त्या संमोहित मंत्रोच्चार आवर्तनाचा अगम्य परिणाम सावजावर झाला होता. जयच्या अस्तित्वाला, आत्मज्योतीला डावलून एक परकीय शक्ती त्याच्या अंतर्मनात शिरली होती. ग्रंथामधील मंत्रांचं उच्चारण म्हणजे त्याच्या अंतर्मनाला उघडणारी किल्ली होती. अंतर्मनाची दारे धाड धाड तुटून, त्याच्या चिरफळ्या उडून ती परकीय संमोहिता त्याच्या खोल गर्भाचा ठाव घेत होती. त्याचे पाश, त्याचं स्वपण जखडून होतं. अवयव, इंद्रिये, अंतरइंद्रिये आणि चेतना सर्वांवर त्याने ताबा मिळवला होता. नयनपटलावर धुसर पडदे आले होते. हात, मनगटाच्या नसा टम्म फुगल्या होत्या. हात भराभर चालत होते. ओठातून वारंवार त्याच ओळीचे पुनरुच्चारण सुरू होते. कठीण खडकावर वारंवार एका जागी आघात व्हावे आणि त्याचा टणक अणू विभक्त होऊन तो खडक दुभांगला जावा, तसाच या मंत्रांचा उच्चार एका खास केंद्रबिंदूला संकेत पाठवत होता. अजाणतेपणे जय आपल्यावर एक अमानवी संकट ओढवून घेत होता. वेळ उलटून गेली. 2, 3 तास झाले. मोजणारं कोण होतं? टेबलावर मांडलेल्या ग्रंथांमध्ये जयने डोकं टेकवलं होतं. घशाला कोरड पडली होती. उजव्या हाताचा अंगठा सुजला होता, दुखत होता. वेदनेच्या सूक्ष्म कळा जात होत्या. पापण्या उघडायला जड जात होत्या. पण जशी जाग आली तशी जाणीवही झाली. ज्वलनशील पावडर ठिणगीच्या संपर्कात येऊन पेटून भडका उडावा, अशा सर्व चेतना त्याला परत मिळाल्या. जय खुर्चीतून पटकन उभा राहिला. आजूबाजूने सर्वत्र अंधार होता. छतावरील झुंबर देखील कोणीतरी बंद केलं होतं. खिडक्या उघड्या होत्या, पण बाहेर झाकोळून आलं होतं. अंधाराने खिडकी वाटे आत प्रवेश केला होता. मला काहीतरी झालंय, नक्कीच माझ्यासोबत काहीतरी वेगळं घडतंय. जयच्या डोक्यात विचार चमकून गेला. जयला पुढ्यात मांडलेला ग्रंथ दिसला. जवळच खरडून टाकलेल्या कागदाच्या लाट्या दिसल्या. हाताच्या अंगठ्यात अजूनही वेदना होत होत्या. ग्रंथावर नजर जाताच जय घाबरून मागे सरकला. पुन्हा वेळेचं भान राहिलं नाही. जे काल घडलं ते परत आज सुद्धा घडलं. आपण जे काही काम करतोय ते साधारण नाहीये. यात काहीतरी अनैसर्गिक आहे.
त्याने पुस्तकावरील ते भयानक कवटी चिन्ह पाहिलं होतं, पण त्याला या सर्वांचा अनुभव नव्हता. ते शब्द व्यवहारात नव्हते, पण ते तो आठवण्याचा प्रयत्न करत होता. जसे आठवले तसे अंगावर प्रत्येक शब्दासहित शहारा फुटला. संमोहन, करणी, भानामती, जादूटोणा हा तसाच काहीतरी आघोरी प्रकार होता. जय भानावर आला. आपला गैरवापर केला जातोय. आपल्या मनाविरुद्ध आपल्याला इथं ठेवून घेतलं गेलंय. आपला नक्कीच एका गुप्त विधीसाठी वापर केला जातोय. इथे थांबण्यात आपली भलाई नाहीये. लवकरात लवकर या वाड्यामधून बाहेर पडणं गरजेचं आहे, असे विचार करून जय त्वरित उठला. खोलीमधून बाहेर आला. जिन्याने धावत धावत खाली आला. लखोबा, लखोबा! घसा फोडून जयने लखोबाला हाका मारल्या, पण कुठूनही लखोबाचं उत्तर आलं नाही. मुळात लखोबा खाली कुठेही दिसत नव्हता, ना स्वयंपाकघरामध्ये ना टीव्हीच्या खोलीमध्ये. जयने समोर पाहिलं तर वाड्याचं दार देखील बंद होतं. दार जोर जोरात ओढून त्यावर थापा मारत जयने हाका मारून पाहिल्या, पण कोणाचंही उत्तर आलं नाही. टीव्हीच्या खोलीत येऊन त्याने खिडकीतून बाहेर बघितलं. बाहेर रिकामा झोपाळा, अंगणात असीमित काळोख आणि दूरवरती कुंपणाचं बंद फाटक दिसलं. फाटकाच्या बाहेर मात्र एक पांढऱ्या वस्त्रातील धुसर आकृती दिसली. उंची न खुजा, नक्कीच तो व्यक्ती लखोबा होता. ए लखोबा, लखोबा, मला बाहेर काढ, मला बाहेर काढ इथून लखोबा! जय ओरडला, पण लखोबानं अंधारातून पळ काढला आणि तिथून फरार झाला. आता जयला आपल्या निर्णयावर पश्चात्ताप होऊ लागला. 4 पैशांच्या आमिषानं त्यानं ही नोकरी स्वीकारली होती, पण तो सरळ सरळ या धूर्त लोकांच्या सापळ्यात अडकला होता. त्याचं पाठीमागे कोणीही नव्हतं. आयुष्य सुधारेल, जीवन सुरळीत चालेल याच भाबड्या आशेनं तो एवढ्या दूरवर आला होता. पण त्याला काय ठाऊक होतं, तो असा इथं या पछाडलेल्या वास्तूमध्ये अडकला जाईल. खिडकीच्या गजांना जयने आपली पूर्ण ताकद लावून ओढून पाहिलं, पण प्रयत्न व्यर्थ होते. ते भक्कम गज चौकटीतून उखडले जाणार नव्हते. आपण आता इथे अडकलो आहोत. मनानं आता कस बांधायला सुरुवात केली. तो रात्री आलेला इसम, त्याचा ह्या सर्वात काही वाटा असेल का? की तोच या सर्वांमागे मुख्य सूत्रधार असेल? किंवा ती एक एंटिटी असेल जिच्यासाठी इथे आपल्याला डांबून ठेवण्यात आलं असेल? असे विचार त्याच्या मनात येऊ लागले. आता मनाने सर्व बाजू स्वीकारायला सुरुवात केली. आपण ज्याला रात्री पाहिलं तो इसम नक्कीच या वाड्यात वावरणारी एक अमानवी शक्ती आहे. ती शक्ती कदाचित आपण वास्तूमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अस्तित्वात असावी, किंवा आपण आल्यानंतर अस्तित्वात आली असावी. असे खूप सारे विचार त्याच्या मनात येत होते. मनाला चटका बसला. कल्पनेची ठिणगी चमकली. पटकन एक झणत्कार झाला आणि सगळं दृश्य अगदी स्पष्ट झालं. ते ग्रंथ, त्या ग्रंथामधील ते मंत्र, ते पद्य, त्यांचं केलेलं आवर्तन, उच्चारण. आपण अजाणतेपणी नक्कीच कोणती तरी शक्ती जागी केली आहे. त्या मंत्रांचा ठराविक संख्येचा उच्चार असावा. तो आपल्याकडून करवून घेण्यात आला आहे. आपण स्वतःहून आपल्या काळाला आमंत्रण दिलं आहे. ती शक्ती खास आपल्या करता आली आहे, असे विचार करत जय भानावर आला. भोवताली मिट्ट काळोख होता. या अंधारात या खोलीमध्ये आणखी कोणी असेल तर? जय धडपडला, घाबरला, गोंधळला. पटकन दिवे लावणे गरजेचं होतं. उजेड हवा होता. जय दाराकडे धावला. दारामागे स्विचबोर्ड होता. बटन दाबलं आणि खोलीतील दिवा पेटला. बाकीचेही दिवे लावून वाडाभर लख्ख प्रकाश करणं त्याला गरजेचं भासलं. जर उजेड असेल तर त्याच्या व्यतिरिक्त कोणी इथं उपस्थित असेल, भटकत असेल तर कमीत कमी ते नजरेसमोर असेल. ते आपल्यापासून किती अंतरावर आहे तेही कळेल. जयने स्वयंपाकघरात जाऊन तिथला बल्ब पेटवला. जिन्यातला दिवा चालू केला. जिन्याखालच्या मागे जाणाऱ्या गल्लीमध्ये दिवा नसावा. ती जागा जरा धोकादायक भासत होती. तिथे पाठीमागेच तो दरवाजा होता. तो उघडा असेल तर? पण अंधारात हे 20 फुटाचं अंतर थेट आपल्याला वैतरणीला घेऊन गेलं तर? जयने विचार केला. पण दरवाजा उघडलाच तर सुटकेची एक किंचित का होईना आशा होती. जयने एक विजेरी शोधली. टीव्हीच्या खोलीमध्येच विजेरी सापडली. विजेरी चालू केली आणि प्रकाश झोत तलवारीगत त्याच्या हाती झळकला. अंधार कापत तो प्रकाश गोळा थेट शेवटी दारावर पडला. जयने चेहऱ्यावरील घाम पुसत त्या दाराच्या दिशेनं आगेकूच केली.
दबक्या पावलांनी होत तो सावकाशपणे दाराजवळ आला. दाराला कमरेपासून वर गज होते. जयने आतून बाहेर हात घातला आणि कडीपर्यंत हात नेऊन पाहिला. साहजिकच दाराला बाहेरून कुलूप होतं. जयने आरडाओरडा करत कुलूप आदळून बघितलं, ओढून बघितलं, पण अपयश. अचानक जयला चंद्राच्या दुधाळ उजेडात निलगिरीच्या झाडाच्या गराड्यात ती विहीर दिसली. त्या विहिरीजवळ एक धुसर काळी आकृती होती. कदाचित ती आकृती विहिरीच्या कठड्यावर पाठमोरी बसली होती. ओ कोण आहे तिथे? मदत करा, ओ वाचवा, असे ओरडत जयने गडबडीने विजेरीचा झोत खिडकीच्या गजातून त्या विहिरीच्या दिशेनं फिरवला आणि जसा विहिरीवर प्रकाश झोत पडला त्याच क्षणी प्रकाश झोत पडताच विहिरीच्या कठड्यावर बसलेली ती काळी छायाकृती गायब झाली. जयच्या तोंडचं पाणी पळालं. पायाखालची जमीन सरकली. त्याने विजेरीचा झोत बाजूला काढला. आता मात्र काळजात धस्स झालं. विहिरीच्या कठड्यावर बसलेलं ते काळं आता अर्धे अंतर पार करून परस बागेमध्ये उभं राहिलं होतं. जयने पटकन त्याच्यावर विजेरीचा झोत टाकला. तसे ते पुन्हा गायब झालं. प्रकाशात फक्त गवत आणि झुडूप दिसत होती. ज्या ठिकाणी विजेरी आहे त्या ठिकाणाहून विजेरी बाजूला करण्याची जयची हिंमत होईना झाली. जर आपण विजेरी बाजूला केली तर ते धूळ नक्कीच आणखी पुढे येण्याची शक्यता होती. जय थरथरत्या हातांनी विजेरी धरून तिथेच दारामध्ये उभा राहिला. वाड्याच्या मागच्या दारावर जयने आपली पोझिशन भक्कम ठेवली होती. उजव्या हाताला मुंग्या जाणवत होत्या. हात अगदी सुन्न पडला होता. मनगटात कळ जाणवत होती. पण जय जागेवरचा हल्ला नव्हता. 30-40 फुटांवर विजेरीचा झोत पडला होता. जर विजेरी चुकून माकून बाजूला झालीच तर तिथे उभं ध्यान थेट दारात अवतरण्याची शक्यता होती. जय हा धोका पत्करणार नव्हता. तळ हाताला घाम फुटला होता. विजेरीचा दांडा तळ हातामधून वारंवार निसटू पाहत होता. जयचा चेहरा घामानं चिंब भिजला होता. त्यात बाहेर हवा बंद झाली होती. रातकिड्यांची किरकिर शांतता भंग करत होती. वाळलेल्या गवतामध्ये काही सरपटलं. किंचित हालचाल होऊन कसलाही आवाज आला तरी देखील जय सावध व्हायचा. घडलेल्या घटनाचे आकलन करण्याची ही वेळ नव्हती. पण याला सुरुवात कशी झाली हे संक्षिप्त रूपात मनामध्ये क्रमवार रुजवणं गरजेचं होतं. जयने काम स्वीकारलं. तिथेच त्याने या सर्वात स्वखुशीने स्वतःला सामील करून घेतलं. या विधीमध्ये ही देखील एक प्रक्रिया असायला हवी होती. ज्याचे कोणाचे चयन झाले आहे त्याने स्वखुशीने पुढाकार घ्यावा. जयनं तेच केलं. या कामाची त्याला गरज होती. त्यानं स्वतः पहिलं पाऊल टाकलं होतं. नंतर ग्रंथ हाती आले. पहिल्याच ग्रंथामध्ये मंत्रावर्तन झालं, उच्चारण झाले. मंत्र म्हणजे शुद्ध शब्दांमध्ये केलेलं एक आवाहनच होतं ते, किंवा आमंत्रणच होतं ते. म्हणजे पहिल्या रात्री जे घडलं ते क्रमांक 3च्या ग्रंथामधील मंत्रांचा परिणाम होता. म्हणजे आज जे घडणार होतं ते क्रमांक 2च्या ग्रंथामधील मंत्रांचं प्रात्यक्षिक असणार होतं. काय होतं आजच्या ग्रंथामध्ये? काय मंत्र होता तो? असा विचार करत जय दाराच्या अलीकडे खाली बसून होता. विजेरी अजूनही त्याच कोणामध्ये स्थिर होती. ऐनवेळी आठवत नाहीये. जय स्वतःशीच बडबडला. मूठ कपाळावर आपटली आणि अचानक आठवलं. यावे यावे, शोषण करावे, शासन करावे, यावे यावे, रक्त रक्त रक्त. मंत्र पूर्ण होण्यापूर्वीच जयला वास्तविकतेचं भान झालं. ज्याला कोणाला हे बोलावणं पाठवण्यात आलं आहे तो आज रक्त प्राशन करणार. कोणाचं? जयने स्वतःच प्रश्न केला आणि उत्तर देखील स्वतःलाच मिळालं. या वास्तूमध्ये असेच कित्येकांना आणण्यात आलं असेल. आधी त्यांची माहिती गोळा केली असेल. एकटं दुकट्याला बघून इथे भरघोस पैशांची लालच देऊन बोलवणं पाठवलं असेल. किमतीला भुलून बिचारे हकनाक यांच्या जाळ्यात अडकले असतील. मग त्या पश्चात त्यांनी देखील मंत्रावर्तन केलं असेल का? त्यांना जाणीव झाली नसेल का की काम होताच जाऊन आराम फरमावला असेल? गाफील ते. रात्र होता किंवा पहाटे हीच दुष्ट शक्ती आली असेल आणि त्यांचे काय हाल केले असतील तोच पीडितच जाणो. काय करत असेल ही शक्ती त्या लोकांसोबत? उत्तर स्पष्ट होतं. रक्तप्राशन. अशा गोष्टी त्याने आधी वाचल्या होत्या, ऐकल्या होत्या. रक्त पिणारे पिशाच्च. त्यांना एक नाव देखील होतं, रक्तपिपासू. अचानक विजेरी लुकलुकली. जय दचकला.
त्याने गजातून बाहेर डोकावून बघितलं तर विजेरी पूर्णतः बंद झालेली दिसली. अंगातून गार वारं गेलं. नजर चुंबकागत वळली. त्याला जाणवलं की दाराच्या पायरीच्या खाली येऊन ते उभं राहिलं होतं. जय झपाट्यानं मागं सरकला. भीतीने काळजात धस्स झालं होतं. रक्तदाब कमी पडत होता. दारापासून 3 फूट अंतरावर जय पाठीवर पडला होता. हाताच्या आधारे त्याने स्वतःला कमरे इतकं वर आणलं आणि समोर ते कवाड दिसलं. अर्ध्या कवाडाच्या गजामधून पलीकडे नभाळ दिसत होतं. हलकं, निळसर, काळसर आणि एका झाडाचा शेंडा दिसत होता. त्यातच पावलांचा आवाज आला. जयला डोळ्यांवर अंधारी येत होती. कसं बसं बळ एकवटून विजेरी तिथेच टाकून जय उठला. भिंतींना धडकला आणि परत तोल सावरत भिंतीचा आधार घेऊन धावत सुटला. मागे वळून बघायची त्याची हिंमत होत नव्हती. पुढल्या दारावर 1-2 थापा मारून झाल्या. तिथे तो अडखळला. डावीकडे टीव्हीचा हॉल होता. कुठं जावं हे त्याला समजत नव्हतं. मागे जिना दिसला. जिन्यानं तसाच जय वरती धावला. धावत तो आपल्या खोलीच्या दिशेनं आला, पण दरवाजा बंद होता. त्याने अनेक धडका दिल्या, पण दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. तेव्हा पुस्तकाच्या खोलीचं कवाड उघडं दिसलं. लपण्यासाठी तात्पुरती जागा हवीच होती. आजची रात्र कशीबशी काढणं गरजेचं होतं. जयनं एक कपाट निवडलं. कपाटाच्या खाली एक मोठा रकाना होता. तिथं जागा रिकामी होती. जय त्या कोपऱ्यातील कपाटाच्या आत शिरला आणि लपून बसला. आजतागयत त्याने जिवंत भीतीचा अनुभव कधीही घेतला नव्हता. मृत्यूचं भय काय असतं त्याची व्याख्या त्याला आज उमगली होती. क्षणात चटकन येणारं मरण यापेक्षा कैक सोपं आणि वेदना विरहित असतं. जयने घामाघूम झालेला आपला चेहरा आपल्या तळ हाताने आपल्या टी-शर्टने पुसून काढला आणि फटीतून एक नजर टाकली. पूर्ण खोली निर्जीव फर्निचरने व्यापली होती. काहीही सूक्ष्म अशी हालचाल झाली तरीही जय फट बंद करणार होता. पण तेव्हाच त्याची नजर भिंतीवर गेली आणि त्याच्या पोटात गोळा आला. पेंटिंगमधील तो इसम आता पेंटिंगमध्ये नव्हता. तो ह्यावेळी कुठं असावा? त्या विहिरीवर काय असावं? विहिरीवर बसलेलं ते आणि हे दोन्ही एकच असतील का? या कसल्या अमानवी चेतना जाग्या झाल्या आहेत? हे कसले शिकारी आहेत जे आपल्या जीवावर उठले आहेत? जयच्या मनात विचार चमकून गेले. इतक्यात त्याला जाणवलं की कुणीतरी येतंय. जिन्याने पायरी चढण्याचा आवाज येत होता. प्रत्येक पावलागणिक जिन्याच्या लाकडाची फळीत सरकत होती. जयच्या काळजाची धडधड वाढत होती. घशाला कोरड पडली होती. चेहरा रडवेला झाला होता. घशातून निघणारा हुंदका तो कसा बसा आवळून धरत होता. अचानक खोलीचं अर्ध कवाड आतमध्ये उघडलं. जय पाहू शकत होता. हा त्या शक्तीचा एक नमुना होता. दार आपोआप आत ढकललं गेलं आणि एक छायाकृती आत शिरली. ती काळी आकृती पाहताच जयला त्याची ओळख पटली. ती व्यक्ती याच पेंटिंगमधील होती. तो इसम समोर बघत आत शिरला. खोलीच्या अगदी मधात येऊन थांबला आणि पाठीमागे दाराकडे वळाला. त्याचा डावा हात आपोआप वर आला आणि डाव्या हाताचे एक बोट समोर आलं. आधी ते बोट दाराकडे गेलं आणि तसंच वळण घेत पुन्हा कपाटाच्या दिशेनं आलं. दारात काहीतरी आलं, पण ते उभं नव्हतं, रांगत होतं. एक विचित्र असा हुंकार काढण्याचा, फुतकार काढण्याचा आवाज येत होता. त्यात एक भयंकर दुर्गंधी पसरली होती. दाराच्या उंबऱ्यातून एक काळी आकृती आपल्या 2 पंजांच्या आधारे फरफटत आत शिरली. चेहरा लांब होता. डोक्यावर टक्कल होतं, पण त्यावर पांढरे विरळ केस चिकटले होते. त्याचं पूर्ण शरीर काळकुट्ट, अगदी डांबर ओतल्यासारखं गडद आणि चिकट होतं. आपण हे काय पाहतोय? जयला काहीच कळत नव्हतं. त्याला फक्त एक हात अखंड होता. दुसरा हात कोपऱ्यापर्यंत पूर्ण होता. कमरेपासून खाली एक पाय नव्हता, तर एक पाय सुद्धा गुडघ्या इतका वाढला होता. कमरेच्या एका बाजूला भगदाड होतं. ते शरीर अपूर्ण होतं. अंधारात त्या उपद्रवी ध्यानाचा चेहरा दिसणं असंभव होतं. याचा अर्थ हा पेंटिंगमधील इसम विहिरीवरून याच भयान प्रकारास घेऊन यायला गेला होता. जसे की पाळलेलं जनावरच जणू ते आता मान वर करून वास हुंगू लागलं. झपकन त्याची मान कपाटाकडे वळाली आणि त्याने आपल्या घशातून एक भयंकर चित्कार काढला.
एकाच हाताने जमिनीवर फरफटत ते थेट कपाटाकडे यायला निघालं. प्रत्येक कपाटासमोर येत ते श्वासागणिक वास हुंगत होतं. तोंडातून लाल भडक आखोड जीभ बाहेर काढून लपलप हलवत होतं. दातावर दात आपटत होतं. एक एक कपाट नाक लावून वास घेत होतं. शेवटी ते त्या कपाटासमोर आलं जिथे जय लपून बसला होता. जयच्या अंगाचा थरथराट झाला. शेवटचा क्षण जवळ आला होता. आता जे काही घडायचं ते घडणार होतं. संघर्ष करण्यासाठी बळ नव्हतं. कोणीही मदतीला येणार नव्हतं. हळूच त्याच्या कपाटाचं दार उघडलं गेलं. जयने डोळे मिटवून घेतले. अंग चोरून घेतलं. कपाटाच्या कडेपासून पाय दूर करून घेतले. बाहेरून अतिशय हाडे गोठवणारा गारठा आत शिरत होता. त्याचा उजवा हात कोणीतरी गच्च आवळून धरला. त्या शक्तीपुढे जयचं बळ कमकुवत होतं. तो विरोध करू शकणार नव्हता. अचानक कपाटाच्या बाहेरून त्या उपद्रवी जीवाचा वेदनेने किंचाळण्याचा आवाज आला. ते खोकलू लागलं, तडफडू लागलं. जयने डोळ्यांवरील हात बाजूला काढत बाहेर पाहिलं तर अंधारात एक उंचपुरा व्यक्ती उभा होता, ज्याच्या हातामध्ये एक तेजस्वी साखळदंड होता. साखळीचे एक टोक त्याच्या मजबूत हातामध्ये होतं तर दुसरं टोक त्याच उपद्रवाच्या गळ्यात गुंडाळलं होतं. अचानक दुसऱ्या कोपऱ्यात उभा तोच आसामी संतापला. त्याची मुद्रा उग्र झाली. तो गरजला आणि एक लाल भडक प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला. मळकट केस, मुडद्यागत सडलेली त्वचा, दुधाळ डोळे, फाटलेला जबडा, अंगात मात्र तेच पेंटिंगमधील कपडे असा त्याचा अवतार होता. हाताचे एक बोट त्याने वरती केलं आणि आपल्या हस्तकाला तो काही आदेश देणार होताच की इकडे कोणीतरी पेंटिंगच्या फ्रेमला लायटरने आग लावली. धडाधड पेंटिंग जळून उठलं आणि तसाच भडक अग्नी जंगमच्या शरीराला बिलगला. तळ्यापासून ते शिरापर्यंत अग्नीच्या ज्वाला भडकल्या. संपूर्ण खोलीभर भडक तांबडा उजेड पडला. या दोन्ही शक्ती वेदनेने किंचाळल्या. अमानवी पाशवी चित्कार करू लागल्या. आधी जंगम आणि मागोमाग साखळीने जखडलेलं ते धूळ जागेवर राख राख झालं. जय मात्र या देवदूतागत धावत आलेल्या दोघांच्या सावलीकडे थक्क होऊन पाहतच राहिला. फ्रेमजवळील व्यक्तीच्या हातामध्ये एक काठी होती. तो चालत चालत जयच्या दिशेनं येऊ लागला. तो व्यक्ती नक्कीच दृष्टीहीन असायला हवा होता. तो आपल्या धिप्पाड आणि उंच साथीदाराजवळ आला आणि म्हणाला, सुदर्शन, दिवे लाव. इकडे राख झालेल्या फ्रेमच्या खाली कळफलक होता. भिंतीवर आता फक्त एक काळा चौकोन उमटला होता. त्याच्यामधील भिंत अगदी नवी कोरी दिसत होती. दिवे पेटले आणि हे दोन देवदूत जयला आपल्या समोर दिसले. त्यापैकी एक धिप्पाड होता आणि दुसरा सडपातळ पण सारख्या उंचीचा होता. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही माझे प्राण वाचवले, जय म्हणाला. जय, बरोबर ना? त्यातील एक माणूस म्हणाला. हो, पण तुम्ही? जयने विचारलं. माझं नाव कृष्णा आणि हा माझा साथीदार सुदर्शन. ते नाव ऐकताच जयचा चेहरा उजळला. अगदी देवच बनून आलात तुम्ही. पण तुम्ही कोण आणि इकडे कसे आलात? जयने विचारलं. सांगतो, ये बस इथे, असे म्हणत कृष्णाने जयला खुर्चीत बसवलं आणि सांगायला सुरुवात केली. वर्तमानपत्र फक्त तुझ्याकडेच येत नाहीत जय, आमच्याकडेही येतात. ती जाहिरात मी देखील पाहिली होती. तुझ्या आधी सुद्धा 2-3 जण या जागेत येऊन अडकले आहेत आणि आपल्या घरी परत गेलेले नाहीत. आम्ही इथे या जागेत एक जिज्ञासा म्हणून भेट द्यायला आलो आणि इथे हे सगळं उघड झालं. तर आता तू सांग की तू इथं कोणत्या कामाकरता आला होतास? कृष्णाने विचारलं. जयने आपले खिसे तपासले आणि ती चिठ्ठी काढून कृष्णाकडे सोपवली. कृष्णाने ती चिठ्ठी हातामध्ये घेत त्यावर हात फिरवला आणि आपला डावा हात मागे टेबलाच्या दिशेनं वाढवला. टेबलावरील कागद जणू हवेच्या झोताने भरभर उडून गेले आणि त्या खालील 2 ग्रंथ आपोआप कृष्णाच्या दिशेनं खेचले गेले. एक लाल आणि एक काळा. सुदर्शन, या ग्रंथाप्रमाणे तिसरा देखील आतमध्ये असेल, तो सुद्धा बाहेर काढ, कृष्णा म्हणाला. सुदर्शन कपाटाच्या दिशेनं वळाला. त्याने हातामधील साखळी टेबलावर ठेवली आणि कपाट उघडून त्याने ग्रंथ शोधला. पहिल्या शोधात एक पांढरा ग्रंथ सापडला, ज्याच्या पाठीवर काळ्या अक्षरामध्ये क्रमांक 1 लिहिला होता. सुदर्शनने आणून तो ग्रंथ कृष्णाकडे सोपवला. कृष्णाने तो हातामध्ये घेत उघडला
आणि स्वतःशी हुंकार भरला. हे घे आणि याच्यातील ओळीचं भाषांतर कर, कृष्णा जयला म्हणाला. पण जयचे वाक्य मध्येच तोडत कृष्णा म्हणाला, घाबरू नकोस, आता काहीही होणार नाही. जयने त्यातील ओळींचे घाबरत घाबरत बिचकत भाषांतर केले. यावे यावे यावे, मृत्यूशय्या तयार आहे, प्राण हरण्यास यावे यावे यावे. तोच पिशाच्याच्या राखेमध्ये हालचाल झाली. ढीग बाजूला ढळला आणि एक सूक्ष्म असा अंश अतिशय तीव्र वेगाने जयच्या दिशेनं सरसावला. परंतु त्याच्या प्रवास मार्गावर अचानक कृष्णाची काठी आडवी आली आणि त्या सूक्ष्म अंशाचा जागेवर स्फोट झाला आणि त्याच्या ठिणग्या उडाल्या. जय मात्र पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याने कृष्णाकडे पाहत होता. तुम्ही तर म्हणाला होतात की काही होणार नाही, जयने विचारलं. तुला काही झालं? कृष्णाने विचारलं. नाही, पण हा प्रकार काय होता? तो पेंटिंगमधील माणूस कोण होता? जयने विचारलं. सुदर्शन, हे ग्रंथ जमवून घे, कृष्णा म्हणाला. सांगा ना, हा काय प्रकार आहे? जयने पुन्हा विचारलं. समाजात समाजाशी स्वतःला तोडून विलग ठेवणारे काही नराधम कुकर्मी असतात, जे दैवाचे प्रकाशाचे अस्तित्व नाकारून अंधकाराचा स्वीकार करतात. स्वतःला एका दुष्ट शक्तीचे धनी बनवून स्वतःला सर्वोच्च स्थानी समजण्याची भूल करतात. पण ज्या शक्ती त्यांनी मिळवल्या आहेत त्या शक्तींकरिता एक मूल्य आखले आहे. त्या शक्तीच्या बदल्यात त्यांना काही ना काही पुरवणं बंधनकारक ठरतं. मग त्या काहीलाच बळी अशी संज्ञा आहे. जंगम नावाचा हा व्यक्ती देखील त्याच मार्गावर होता. त्याने या मंत्रांची ग्रंथांची मदत घेऊन एक दुष्ट शक्ती आपली हस्तक, आपली गुलाम बनवली होती. पण काही कारणवश हा जंगम त्याला जे हवं ते पुरवण्यात असफल ठरला आणि त्याला अकाली मृत्यूला सामोरं जावं लागलं. पण मृत्यू पश्चात देखील तो त्याच्याशी बांधील होता. मृत्यू पश्चात जंगमची आत्मा त्याच्या हस्तकाची गुलाम होती. फासे उलटे पडले होते. असतात काही शक्तीचे भुकेले, जे चुकीचा मार्ग निवडतात आणि त्यांच्यामुळे निष्पाप जीवांना भोगावं लागतं. कृष्णाने सगळे समजावून सांगितले. आपले ऋण मी कसे फेडू? जय म्हणाला. त्याची काही एक आवश्यकता नाही, हे आमचं कर्तव्य आहे जय, कृष्णा म्हणाला. आणि तो लखोबा? जयने विचारलं. त्याचा बंदोबस्त केला आहे, कृष्णा म्हणाला. तिकडे अंधारात धापा टाकत लखोबा भराभर चालत जात होता. वाड्यापासून शक्य तितका दूर तो अंधारातून आपली वाट हेरत होता. चेहऱ्यावरील घाम पुसत होता. अचानक पुढे काळोखात एक काळसर धिप्पाड आकृती उभी राहिली. त्याचे दोन्ही डोळे लाल भडक विस्तवागत चमकले. लखोबा बिथरला, गडबडून मागे सरकला आणि अंधारातल्या त्या आकृतीने लखोबावर आपला जबडा उघडून झडप घातली. कृष्णाने सुदर्शनकडे एक कटाक्ष टाकला. सुदर्शनने आपल्या ओठांच्या आत सुळ्यावर जीभ फिरवली. जय अवंडा गिळत सुदर्शनकडे पाहत राहिला. चल जय, निघायची वेळ झाली, कृष्णा म्हणाला. आणि हे ग्रंथ? जयने विचारले. कोणते ग्रंथ? असे विचारताच टेबलावरील तिन्ही ग्रंथांचा भडका उडून त्यांची जागेवर राख झाली आणि ते तिघेही त्या वाड्यातून निघून आपल्या ठिकाणाला मार्गस्थ झाले. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.